व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. सगळ्यांचं स्वागत आहे स्पॉटलाइट अकॅडमीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्लॅटफॉर्मवरती. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जॉग्राफी ऑप्शनलबद्दल जाणून घ्यायचं आहे. सो आजचं जे लेक्चर असणार आहे ते बेसिकली आपलं ओरिएंटेशनचं लेक्चर असणार आहे बघा. ठीक आहे, जॉग्राफी ऑप्शनल का घ्यायचं आहे, त्याचे बेनिफिट्स आपल्याला एक्झॅक्टली कुठे कुठे होतात, ठीक आहे, किंवा मग त्याच्यानंतर तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, सिलेबस काय आहे, त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर कशी असते, या सगळ्यांबद्दल आपल्याला आज सविस्तर चर्चा करायची आहे. सो सुरुवात करूयात आपण आजच्या लेक्चरला. सो आजचं आपलं पहिलं लेक्चर आहे, याच्यामध्ये आपण सगळं ओरिएंटेशन बघणार आहोत. सगळ्यात पहिला जो महत्त्वाचा मुद्दा आहे की व्हाय जॉग्राफी ऑप्शनल. तुम्ही वैकल्पिक विषय म्हणून जॉग्राफीलाच का निवडायचं आहे, तर याच्यामागे खूप सारे रिझन्स आहेत बघा. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं रिझन आहे तुमचं की सायंटिफिक सब्जेक्ट आहे. सायंटिफिक सब्जेक्ट असल्यामुळे काय होतं, ते लिहायला थोडा सोपा जातो, बरोबर का नाही. त्याच्यामुळे खूप सारे जे सायन्स बॅकग्राऊंड असणारे विद्यार्थी आहे, BSc इंजिनिअरिंग वगैरे झालेले, ते काय करतात तर जॉग्राफीला पसंती देतात. जसं की तुम्ही कॉलेजला लिहिलं असेल ना, जनरली बिट्सच्या फॉर्ममध्ये लिहितो आपण, मुद्दे असतात 1 2 3 4 5 वगैरे वगैरे. सो सायंटिफिक सब्जेक्ट आहे, लिहायला सोपा आहे. त्याच्यानंतर एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा कन्सेप्च्युअल आहे. या सब्जेक्टमध्ये तुम्ही खूप साऱ्या कन्सेप्ट शिकतात आणि त्याच्यात काय असतं, मग जर का पेपर कन्सेप्च्युअल असेल तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी मगअप करायची गरज नसते. ठीक आहे, तुम्हाला असा रट्टा मारावा लागत नाही जसं की तुम्हाला अदर सब्जेक्ट्समध्ये आहे. इतर का तुम्हाला कन्सेप्ट एखादी समजली की त्याच्यानंतर ती कन्सेप्ट तुम्ही काय करू शकता, पेपरमध्ये ॲज इट इज लिहू शकता. त्याच्यानंतर पुढचं आहे अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल. आता हा खरं तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमची लँग्वेज इतर मराठी असू शकते किंवा इंग्लिश असू शकते. लँग्वेज जर का तुमची कुठलीही असेल तरीसुद्धा या ठिकाणी जॉग्राफी ऑप्शनलचं मराठीमध्ये पण खूप सारं कंटेंट ऑलरेडी अवेलेबल आहे आणि इंग्लिशमध्ये पण काय आहे तर कंटेंट ऑलरेडी खूप सारं अवेलेबल आहे. त्याच्यामुळे इथे मटेरियलचं जो इश्यू असतो जनरली तो नाही, कारण की खूप सारे मुलं जे असतात ना जनरली थोडा ट्रॅडिशनल किंवा जे ट्रेंडिंग ऑप्शनल आहे त्याच्या व्यतिरिक्त ऑप्शनल घेणार आहे, मग त्यांना ते लँग्वेजेसचे इश्यू होतात किंवा मग मटेरियलचे इश्यूज होतात. ओके, जॉग्राफीच्या बाबतीमध्ये तसं नाही आहे. पुढचं आहे मॅप्स आणि डायग्राम. आता संपूर्ण जॉग्राफीज खरं बघितलं तर मॅप बेस आहे. त्याच्यामुळे काय होतं की जर का एखादा प्रश्न तुम्हाला येत नसेल किंवा अगदी थोडाफार येत असेल तर मग त्या ठिकाणी आपण डायग्राम्स काढून वगैरे किंवा मॅप्स काढून आपण मॅक्सिमम मार्क्स त्या ठिकाणी घेऊ शकतो. सो इथे मॅप्स आणि डायग्राम्स काढायला खूप स्कोप आहे. एक्झाम्पल्स द्यायला काय आहे तर खूप जास्त स्कोप आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगा, जर का तुम्हाला कोल डिस्ट्रीब्युशन विचारलं इंडियामधलं की कोळशाच्या खाणी वगैरे कुठे कुठे, असा क्वेश्चन येत नाही सहजासहजी, पण तुम्हाला फक्त मी एक्झाम्पल म्हणून सांगतोय. तर त्या ठिकाणी तुम्ही एक चांगला भारताचा नकाशा काढू शकतात. त्याच्यामध्ये कोलचं डिस्ट्रीब्युशन, ठीक आहे, छोटा नागपूर, प्लॅटू वगैरे वगैरे कुठे कुठे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी दाखवू शकतात. मग त्या केसमध्ये काय होतं, नक्कीच तुमचं जे आन्सर आहे त्याचं वेटेज त्या ठिकाणी वाढून जातं. पुढचं आहे कनेक्शन विथ GS. खरं तर संपूर्ण जॉग्राफी UPSC मधले जेवढे GS1 GS2 GS3 GS4 इन्क्लुडिंग GS4 हा एसे तुम्हाला सगळीकडे काय करतो, मदत करतो. ठीक आहे, जसं की आपण जेव्हा जॉग्राफी ऑप्शन शिकतो त्याच्यामध्ये तुम्हाला काय ह्युमन जॉग्राफी आहे. ह्युमन जॉग्राफीमध्ये तुम्ही इकॉनॉमिक जॉग्राफी शिकता आणि ऑलरेडी तुम्हाला पेपर 3 मध्ये काय द्यायचं आहे तर इकॉनॉमिक्स लिहायचंच आहे. सो तिथं तुम्हाला त्याचा बेनिफिट होतो किंवा अप्रत्यक्ष फायदे याचे खूप जास्त आहे. डायरेक्ट जे फायदे त्याच्याबद्दल तर आपण नंतर बोलणार आहोत समजा. त्याच्यानंतर स्कोरिंग सब्जेक्ट आहे. म्हणजे ऑप्शनल घेताना सर मार्क्स येतात का, तर याचं उत्तर आहे हो, मार्क्स येतात. आत्तापर्यंत जे हायेस्ट मार्क आहेत 500 पैकी ते 327 आहेत बघा UPSCला. म्हणजेच काय तर विद्यार्थ्यांना मार्क्स येतात. आणि दरवर्षी जर का तुम्ही फायनल रिझल्ट बघितला तर फायनल रिझल्टमध्ये पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल त्या ठिकाणी की ऑलमोस्ट बहुतांश मुलं अशी असतात की ज्यांना 270 280 290 पर्यंत मार्क्स आलेले आहेत. 280 290 ही फार अशी काय इथे कठीण गोष्ट नाही. जर का तुम्ही प्रॉपर आन्सर लिहिलं असेल, तुम्ही डायग्राम्स काढले असतील, तुम्ही एक्झाम्पल्स व्यवस्थित दिले असतील, तर त्या केसमध्ये काय आहे तुम्ही चांगले मार्क्स घेऊ शकतात. त्याच्यानंतर पुढचं आहे त्याचं डायरेक्ट बेनिफिट्स. आता डायरेक्ट बेनिफिट कुठे कुठे होतो तुम्हाला. आता जॉग्राफी ऑप्शनलवरती एक टीका केली जाते बघा की सर खूप लेंदी सब्जेक्ट आहे. ऑब्व्हियसली हा लेंदी आहे, पण त्याचे डायरेक्ट बेनिफिट जर का तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी की प्रिलिम्सला याचा खूप जास्त फायदा होतो बघा. म्हणजे प्रिलिम्स जर का तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी जवळजवळ 25 ते 30 क्वेश्चन जे आहे 25 to 30 क्वेश्चन्स. ओके, हे तुमचे जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंटचे आहेत. कधी कधी तर ते 40 पर्यंत पण गेलेले आहेत, बरोबर. UPSCला असं काही फिक्स नाही की एवढेच जॉग्राफीचे असतील एवढेच तुमचे इकॉनॉमिक्सचे असतील. पण मागच्या 5 वर्षातली जर का तुम्ही सरासरी काढली तर ती 25 ते 30च्या दरम्यान येते, बरोबर. एखाद्या वर्षी 27 विचारले, एखाद्या वर्षी 28 विचारलेले आहेत. मग या ठिकाणी जर का तुमचा जॉग्राफी ऑप्शनल असेल तर तुम्हाला प्रिलिम्सला स्वतंत्र जॉग्राफी करावं लागतं का,
नाही करावं लागत. प्लस जॉग्राफी ऑप्शनलचा अभ्यास करत असताना तुम्ही अभ्यासाची डेप्थ इतकी जास्त असते की त्या केसमध्ये इथे प्रश्न चुकण्याची शक्यता अतिशय कमी असते. म्हणजे हे जे 25 ते 30 मार्क आहेत ते तुमचे हातातले मार्क असतात बघा, बरोबर. त्याच्यामुळे इथे प्रिलिम्सला तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे GS1. ओके, आता GS1 मध्ये आपण काय काय शिकतो? GS1 मध्ये आपण हिस्ट्री शिकतो, GS1 मध्ये आपण जॉग्राफी शिकतो, त्याच्यानंतर GS1 मध्ये आपण इंडियन सोसायटी शिकतो. बेसिकली या 3 गोष्टी आपण GS1 मध्ये शिकतो बघा. ओके, त्याच्यातला जो जॉग्राफीचा पार्ट आहे, या जॉग्राफीच्या पार्टला वेटेज आहे जवळजवळ 80 ते 100 मार्काचं. किती? 250 पैकी 80 ते 100. ओके, मग जर का तुमचा जॉग्राफी ऑप्शनल असेल तर पुन्हा तुम्हाला इथे GS1 मध्ये जॉग्राफीची तयारी करायची गरज पडत नाही. जर का जॉग्राफी ऑप्शनल असेल तर तुम्ही हा पेपर जो आहे GS1 मधला जॉग्राफीचा जो पार्ट आहे तो अगदी प्रॉपरली लिहू शकतात. त्याच्यानंतर पुढचं आहे तुमचं GS2. आता GS2 मध्ये काय शिकतात तुम्ही? पॉल सायन्स आहे आणि इंटरनॅशनल रिलेशनशिप्स आहे, IR तुम्ही त्या ठिकाणी शिकता. सो जेव्हा तुम्ही IR शिकतात, ठीक आहे, IR मध्ये तुम्हाला जॉग्राफीचा बेनिफिट कुठे होतो? तर तुम्ही जॉग्राफीमध्ये मॅप पॉइंटिंग केलं असतं, बरोबर का नाही? हां, सो मॅप पॉइंटिंग केलं असल्यामुळे तुम्हाला जे पॉलिटिकल किंवा जॉग्राफिकल रिलेशन्स आहे ते समजून घ्यायला इथं मदत होते. ओके, त्याच्यामुळे इथे GS2ला पण तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट आहे IR मध्ये. त्याच्यानंतर GS3. आता GS3 हा बऱ्यापैकी वेगवेगळे सब्जेक्ट एकत्र असलेला विषय बघा. GS3 मध्ये इथे तुम्हाला सायन्स टेक पण आहे, इकॉनॉमिक्स पण आहे, एन्व्हायरमेंट पण आहे आणि ॲग्रिकल्चरचे काही मुद्दे पण तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे. ओके, जर का तुम्ही GS3 मधला जो कॉन्झर्वेशनचा जो मुद्दा आहे किंवा पोल्युशनचा जो मुद्दा आहे त्याच्यात जर का तुम्ही बघितलं तर GS3 मध्ये एक जवळजवळ 40 ते 50 मार्क जे असतात, ठीक आहे, एन्व्हायरमेंटल इकॉलॉजीचा जो काही पार्ट या ठिकाणी दिलेला आहे तिथे तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट आहे. ओके, कारण की तुम्ही जॉग्राफी ऑप्शनलमध्ये एन्व्हायरमेंटचा बराचसा पार्ट कव्हर करता आणि तोच पार्ट तुमचा काय झाला आहे या ठिकाणी रिपीट झालेला आहे. सो पुन्हा इथे तुम्हाला 40-50 मार्काची काय मिळते? तर या ठिकाणी एज मिळते. त्याच्या व्यतिरिक्त GS3 मध्ये जो इन्फ्रास्ट्रक्चरचा वगैरे इकॉनॉमिक्सचा मुद्दा आहे किंवा ॲग्रिकल्चरचे काही 1-2 मुद्दे आहे बघा, ते सगळं तुम्ही कुठे शिकतात? तर पेपर 1 मध्ये ऑप्शनलच्या ह्युमन जॉग्राफीमध्ये शिकतायत. त्याच्यामुळे तुम्हाला इथे जवळजवळ जर का बघितलं तर 80 ते 90 मार्काचा बेनिफिट आहे. कुठे? GS3 मध्ये. GS2 मध्ये IRला आहे, GS1 मध्ये तो ऑलरेडी तुम्हाला जॉग्राफीच दिलेला आहे आणि प्रिलिम्सला पुन्हा 25 ते 30 मार्क तुम्हाला करावेच लागतात. आता 2 मिनिटासाठी कल्पना करा की तुम्ही जॉग्राफी ऑप्शनल नाही घेतला आहे तर तुम्हाला या सगळ्यासाठी किती प्रिपेअर करावं लागेल बरं? हां, नुसतं प्रिलिम्सचा जरी तुम्ही विचार केला की जवळजवळ 25 ते 30 क्वेश्चन्स जे आहे ते तुम्हाला काय आहेत? जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंटचे आहे. याच्यासाठी तुम्हाला वर्ल्ड जॉग्राफी, इंडियन जॉग्राफी, ठीक आहे, त्यानंतर फिजिकल जॉग्राफी सगळं तुम्हाला वाचणं आहे इथे, बरोबर का नाही? त्याच्यानंतर GS1चं जॉग्राफी अजून वेगळं आहे, याच्यासाठी परत तुम्हाला तयारी करावी लागेल वेगळी. त्याच्यामुळे जर का तुम्ही जॉग्राफी ऑप्शनल घेतला तर एवढे सगळे एफर्ट्स तुमचे वाचतात. सोबत तुमचं ऑप्शनल पण कसं आहे? ट्रेंडिंग ऑप्शनल आहे बघा, बरोबर. म्हणजे आयोगाने बरेचसे सब्जेक्ट दिलेत ऑप्शनल म्हणून, पण त्याच्यातले जे फार थोडे आहेत किंवा जे विद्यार्थी प्रामुख्याने पसंती देतात त्यातला एक जॉग्राफी आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे जॉग्राफी हा सगळ्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्यासाठी काय आहे तर महत्त्वाचा आहे. पुढचा एक मुद्दा असतो बघा लँग्वेजचा. आता हा मुद्दा तुम्हालाही पडला असेल जेव्हा तुम्ही ऑप्शनल घेतात की सर मराठीतनं लिहू की इंग्रजीतनं लिहू, किंवा जे मीडियम आहे ते मराठी ठेवू की इंग्रजी ठेवू. ओके, UPSCला एक मुद्दा लक्षात घ्या, तुमचा जो GSची जी तुमची लँग्वेज असते, ठीक आहे, तीच तुम्हाला ऑप्शनलला पण कंपल्सरी आहे. समजा तुम्ही GS जर का मराठीतून लिहत आहात तर तुम्हाला ऑप्शनल पण मराठीतूनच लिहावं लागेल. MPSCच्या बाबतीमध्ये सुदैवाने अजून तरी आयोगाने असं कुठलंही नोटिफिकेशन दिलेलं नाही त्या ठिकाणी की तुम्ही जर का GS मराठीतनं लिहाल तर तुम्ही ऑप्शनल पण मराठीतनं लिहायचं आहे, ठीक आहे, असं काय अजून तरी म्हटलेलं नाही. येणाऱ्या काळात जर का नोटिफिकेशन आलं तर आपण त्याच्याबद्दल पण स्वतंत्र चर्चा या ठिकाणी करू. आता जॉग्राफी ऑप्शनलचा जर का तुम्ही आयोगाने दिलेला सिलेबस बघितला असेल त्याच्यावरती जो MPSCने प्रोव्हाइड केला आहे त्याच्यावर ऑलरेडी तुम्हाला काय दिलं आहे त्या ठिकाणी मराठी आणि इंग्लिश असं ब्रॅकेटमध्ये करून त्यांनी माध्यम म्हणून दिलेलं आहे. म्हणजेच काय, MPSCचं प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही हा जो सब्जेक्ट आहे तो मराठीतून पण लिहू शकतात आणि इंग्रजीमधून पण लिहू शकत आहात. सो दोन्ही लँग्वेज तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे. फक्त या ठिकाणी काय आहे, आता तुमच्या मनात जर काय संबंधित थोडी द्विधा मनस्थिती असेल की सर इंग्रजी घेऊ की मराठी घेऊ, ठीक आहे, इंग्लिश और मराठी, तर मग तुमच्यासाठी या ठिकाणी मी एकच सल्ला देईल, फक्त जी लँग्वेज तुमची प्रमाण आहे किंवा ज्या लँग्वेजमध्ये तुमचं अंडरस्टँडिंग चांगलं आहे त्या लँग्वेजमध्ये तुम्ही खरं तर पेपर लिहिला पाहिजे, ठीक आहे. खूप सारे विद्यार्थी की फक्त सर इंग्रजी लिहिल्याने मार्क जास्त मिळतात
असा गैरसमज आहे आणि त्या अनुषंगाने ते इंग्रजीला प्रेफर करतात, पण खरं तर तसं नाही आहे. ठीक आहे, तुम्ही मराठीतून जरी लिहिला तरी पण तुम्हाला चांगले मार्क्स मिळतात, इंग्रजीमधनं जरी लिहिलात तरी तुम्हाला चांगले मार्क्स येतात. सो या एका स्पेसिफिक लँग्वेजमध्ये लिहिलं म्हणजे तुम्हाला मार्क्स चांगले मिळतात असा त्याचा अर्थ नाही आहे, किंवा तसा हे पण नाही आहे, पायंडा पण नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठलीही लँग्वेज घेऊ शकतात. आता खूप साऱ्या मुलांचं मराठीवरची कमांड खूप चांगली आहे, मराठी उत्तम बोलतात, मराठी उत्तम लिहितात, तर त्यांनी हा पेपर मराठीमध्ये लिहायला काहीही अडचण नाही आहे. आता काय होतं, थोड्याफार फरकाने इंग्रजी सगळ्यांनाच जमते, बरोबर का नाही. तुम्ही ऑलरेडी 10th 12th इंग्रजी शिकलेले आहात, त्याच्यामुळे इंग्रजीची ॲज सच अडचण नाही. पण इंग्रजीमधली जी तुमची व्होकॅब्युलरी असते ती कशी असते, मर्यादित असते एकदम. त्याच्यामुळे काय होतं, तेच शब्द बऱ्याच वेळेला रिपीट होतात. मग जर का तुम्ही इंग्रजीतनं पेपर लिहिणार असाल तर मग तुमच्या जो व्होकॅब्युलरी कशी पाहिजे, थोडी चांगली पाहिजे. इज दॅट क्लिअर. ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स ॲज सच इथे कन्सिडर केल्या जात नाही. हा खूपच जर का तुम्ही चुका करत असाल त्या कन्सिडर होतील, पण अगदी एखाद दोन मिस्टेक जे असतील ग्रॅमॅटिकल त्याला काही ते ॲज सच स्कोप नाही आहे. मग हे तुम्ही ठरवा की तुम्ही कुठल्या भाषेमध्ये चांगलं लिहू शकताय. तुम्ही मराठीतून चांगलं लिहू शकता आहात की तुम्ही इंग्रजीतनं. सो भाषा ठरवताना पहिल्यांदा लगेच असा निर्णय घेऊ नका. पहिल्यांदा काय करा तर वेगवेगळे आन्सर्स वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये लिहून बघा. तुमचं जर का हे असेल की नाही मी इंग्रजीतनं लिहितो किंवा मराठीतून लिहितो, असं जर का तुमचं वेगवेगळे मतं असतील तर मग एक 2-3 क्वेश्चन मराठीतून लिहा, 2-3 क्वेश्चन तुम्ही इंग्लिशमधून लिहा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग ते इव्हॅल्युएट करून घ्या. त्याच्यानंतर ते सगळं वाचताना तुम्हाला काय अडचणी येत आहेत का, किंवा मग एखादा स्पेसिफिक टॉपिक त्या ठिकाणी आपण ठरवू शकतो. उदाहरणार्थ क्लायमेटॉलॉजी घेऊयात, हवामानशास्त्र. क्लायमेटॉलॉजी इंग्रजीमधनं वाचा, त्याच्यावरती आलेले प्रश्न तुम्ही इंग्रजीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, कितपत जमतंय आपण ते नंतर बघूया. त्याच्यानंतर सेम टॉपिक हवामानशास्त्र तुम्ही मराठीतून वाचा. मराठीतून वाचल्यानंतर पुन्हा त्याच्यावरचे जे क्वेश्चन्स आहेत ते लिहिण्याचा प्रयत्न करा. मला तुम्हाला लक्षात येऊन जाईल की इंग्रजी मी किती वेळात वाचलं आणि मला लिहिताना काय अडचणी आल्या, मला मराठी वाचायला किती वेळ लागला आणि मराठी लिहायला मला किती वेळ लागला. इज दॅट क्लिअर. ऑब्व्हियसली तुम्हाला मराठीला थोडा एज मिळतो, पण जे विद्यार्थी इंग्लिश मिडियमचे आहेत त्यांची मराठीची व्होकॅब्युलरी काय असते, कमी असते. मग त्या केसमध्ये ते इंग्रजीला प्रेफर करतात. ठीक आहे, सो लँग्वेज चूज करण्यासाठीची ही अगदी स्टँडर्ड मेथड आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. सो ज्या भाषेत तुम्ही चांगलं लिहू शकतात आणि जी भाषा तुम्हाला चांगली कळते तीच भाषा तुम्ही या ठिकाणी निवडायची आहे. ओके, पुढचा मुद्दा बघा, पेपर 1 पेपर 2. आता ॲक्च्युअल आपण जो ऑप्शनलचा पॅटर्न आहे त्याच्याकडे जाऊयात. पेपर 1 जो आहे तो तुमचा 250 मार्काचा असणार आहे आणि पेपर 2 जो असणार आहे तो तुमच्या ठिकाणी 250 मार्क्सचा असणार आहे बघा. ठीक आहे, पेपर 1 जो आहे त्याचं नाव काय आहे, प्रिन्सिपल्स ऑफ जॉग्राफी. मराठीमध्ये त्याचं नाव आहे भूगोल विषयाची तत्वे. काय आहे, भूगोल विषयाची तत्वे. आणि त्याच्यानंतर जो पेपर 2 आहे बघा त्याचं नाव आहे जॉग्राफी ऑफ इंडिया, भारताचा भूगोल. आता जर का तुम्ही कंपॅरिझन केलं पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये, तर पेपर 2 जो आहे हा तितकासा लेंदी नाही आहे. त्याच्यात कुठले कुठले सब टॉपिक आहे मी तुम्हाला नंतर दाखवतो, पण पेपर 2 मध्ये जनरली तुम्हाला फक्त आणि फक्त काय करायचं आहे तर भारताचाच भूगोल शिकायचं आहे आणि याचा डायरेक्ट बेनिफिट तुम्हाला प्रिलिम्सला मिळतो. ठीक आहे, संपूर्ण याच्यासाठी पुस्तकं वगैरे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. सो पेपर 2 जो आहे तो तुमचा इंडियन जॉग्राफी आहे आणि पेपर 1 जो आहे तुमचा तो आहे तुमचा प्रिन्सिपल्स ऑफ जॉग्राफी. 250 मार्क्स असणार आहे आणि टोटल मार्क्स जे असतील ते तुमचे किती असणार आहेत त्या ठिकाणी 500 असणार आहे. किती असतील, टोटल 500 मार्क्स त्या ठिकाणी असतील. सो दॅट इज वाय ऑप्शनला काय ठरवून म्हटलं जातं तर किंग मेकर म्हटलं जातं बघा, है ना. तो तुमचं फायनल यादीमध्ये तुमचा रँक किती असणार आहे किंवा तुम्ही यादीत असणार आहात की नसणार आहात या सगळ्या गोष्टी तुमच्या ऑप्शनवरून ठरणार आहेत. आता त्यातला जो तुमचा पेपर 1 आहे बघा, ठीक आहे, पेपर 1 मध्ये तुम्हाला बेसिकली 2 पार्ट दिलेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. आता सिलेबसचं अगदी डिटेल ॲनालिसिस आपण ऑलरेडी घेणार आहोत. ठीक आहे, जे अगदी डिटेल ॲनालिसिस आहे ते आपण या ठिकाणी घेणारच आहोत. फक्त सध्या काय करा, फक्त हेडिंग्स बघून घ्या की पेपर 1 मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी 10 टॉपिक्स दिलेत. किती टॉपिक दिलेत, टोटल 10 टॉपिक्स आहेत पेपर 1 मध्ये. एक आहे तुमचं पहिला टॉपिक जिओमॉर्फॉलॉजी, त्याला मराठीमध्ये आपण भूरूपशास्त्र असं म्हणतो. ओके, हां, संपूर्ण सिलेबस जर का तुम्ही बघितला त्याच्यातला हा सगळ्यात मोठा टॉपिक आहे बघा, जिओमॉर्फॉलॉजी. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकतात. ठीक आहे, स्लोप डेव्हलपमेंट आहे, थेरी ऑफ आयसोस्टॅसिस, त्याच्यात काही रुटीन टॉपिक्स पण दिलेत. इंटरनल स्ट्रक्चर ऑफ अर्थ दिलेला आहे तुम्हाला, किंवा कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी दिलेला आहे जे तुम्ही ऑलरेडी याच्या पहिले कदाचित वाचलेलं असेल.
राज्यसेवा UPSC सारखा तुम्ही अभ्यास करत असाल तर हे रुटीन टॉपिक झाले. त्याच्या व्यतिरिक्त खूप सारे नवीन टॉपिक तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळतात. जिओ सिंक्लाइन नावाचा एक टॉपिक आहे. ओके, सो बऱ्यापैकी काय आहे, कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे, कन्सेप्च्युअल टॉपिक आहे. दुसरा आहे तुमचा क्लायमेटॉलॉजी, हवामानशास्त्र. जर का पहिला अभ्यास केला असेल तर हा टॉपिक तुम्हाला फॅमिलियर असणार आहे. हवामानशास्त्र तुम्हाला पूर्व परीक्षेला त्या ठिकाणी करावंच लागतं. ओके, सो हवामानशास्त्रामध्ये अगदी आपण बेसिक कन्सेप्ट पासून शिकतो की हवा म्हणजे काय, हवामान म्हणजे काय, दोघांमध्ये डिफरन्स, पृथ्वीवरचे जे हे आहेत तापमानाचं वितरण आहे, त्याच्यानंतर हवेच्या दाबाचे पट्टे वगैरे जे आहेत, टाइप्स ऑफ प्रेसिपिटेशन काय असतात. सो हे सगळं तुम्ही सेकंड टॉपिकमध्ये शिकतात, दॅट इज क्लायमेटॉलॉजी. तिसरं आहे तुमचं ओशनोग्राफी. छोटा आणि अगदी सुंदर टॉपिक आहे. जे 3 ओशन आहे त्या ओशनचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मग त्यांची सलायनिटी, बेसिकली 5 ओशन आहे पण सिलेबसमध्ये तुम्हाला 3 दिले आहेत. ते 3च का दिले, आपण जेव्हा ॲक्च्युअल ओशनोग्राफी शिकू तेव्हा आपण त्याच्याबद्दल चर्चा करणारच आहोत. पुढचं आहे चौथं बायोजॉग्राफी, जैव भूगोलशास्त्र. आता याच्यामध्ये आपण काय शिकतो तर सॉईल रिलेटेड सगळ्या गोष्टी आहे बघा. जेनेसिस ऑफ सॉईल, सॉईलची निर्मिती कशी होते, सॉईलचे लेअर कसे असतात, सॉईलचं कॉन्झर्वेशन म्हणजे काय आहे किंवा सॉईलचं डिग्रेडेशन म्हणजे काय आहे. पुढचं आहे एन्व्हायरमेंटल जॉग्राफी, दॅट इज पर्यावरण भूगोल. ओके, आता हा जो पर्यावरण भूगोल आहे, जे मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलो की प्रिलिम्सला काय मिळतो तुम्हाला, एन्व्हायरमेंटला पण एज मिळतो. इथे तुम्ही एन्व्हायरमेंटल जॉग्राफीमध्ये बऱ्यापैकी एन्व्हायरमेंट आणि इकोलॉजीबद्दल शिकता. ठीक आहे, हां. सो हा झाला तुमचा पेपर 1चा पार्ट ए. आणि जर का तुम्ही पार्ट बीशी याचं कंपॅरिझन केलं तर पार्ट ए जो आहे तो बऱ्यापैकी काय आहे, कन्सेप्च्युअल आहे आणि लेंदी आहे. म्हणजे ओव्हरऑल ऑप्शनमध्ये हे 5 मुद्दे जे आहे याच्यावर जर का तुम्ही कमांड घेतली तर अदरवाईज जॉग्राफी ऑप्शनल मग तितकासा हार्ड नाही आहे. आता हा टॉपिक हार्ड आहे का असं मला म्हणायचं नाही, पण थोडा बल्की आहे, थोडा लेंदी आहे. ठीक आहे, डायव्हर्सिटी थोडी जास्त आहे आणि आयोगाने जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला इथंच विचारलेले आहे. क्लिअर. सो हा झाला तुमचा पेपर 1चा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये हे झाले पहिले 5 टॉपिक. पार्ट बी मध्ये जो की तुमचा ह्युमन जॉग्राफी आहे. आता हा एकदम इझी टॉपिक आहे बघा, ह्युमन जॉग्राफी. याच्यामध्ये ॲज सच ॲज पॉसिबल तुम्ही मॅक्सिमम मार्क्स घेऊ शकता. जास्तीत जास्त मार्क्स घेण्यासाठीचा हा पार्ट बी आहे बघा, पर्स्पेक्टिव्ज इन ह्युमन जॉग्राफी. आता याच्यामध्ये सगळे ह्युमन जॉग्राफीशी रिलेटेड तुम्हाला मुद्दे दिलेत बघा. ठीक आहे, त्याच्यानंतर इकॉनॉमिक जॉग्राफी, आर्थिक भूगोलमध्ये रिसोर्सेस वगैरे जगातले त्याचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला दिलं आहे. त्याच्यानंतर पॉप्युलेशन अँड सेटलमेंट जॉग्राफी. ठीक आहे, लोकसंख्या आणि मानवी वस्त्या वगैरे जे असतात त्यांचे प्रकार वगैरे हे सगळं तुम्हाला 3ऱ्या टॉपिकमध्ये दिलं आहे. रिजनल प्लॅनिंग, मॉडेल, थेरीज अँड लॉज. आता हा पार्ट जो आहे हा तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स त्या ठिकाणी देतो. सो खूप जास्त मोठा नाही आहे, खूप छोटा आणि कॉम्पॅक्ट टॉपिक आहे. सो पेपर 1मध्ये ए पार्ट जो आहे तो थोडा बल्की आहे, बी पार्ट जो आहे तो थोडा इझी आहे आणि एकदम कसा आहे तर कॉम्पॅक्ट असणार आहे. सो पेपर 1मध्ये तुम्ही एकूण हे 10 टॉपिक शिकतात. ओके, याचं डिटेल ॲनालिसिस आपण घेऊयात. पहिल्यांदा फक्त तुम्हाला दाखवतोय की पेपर 1मध्ये काय आहे आणि पेपर 2मध्ये काय आहे. ओके, आता पेपर 2 जो आहे बघा, भारताचा भूगोल. इथे सगळ्यात पहिले काय दिले तुम्हाला तर फिजिकल सेटिंग, दॅट इज प्राकृतिक रचना. ओके, आता याच्यासाठी एकच पुस्तक आहे, माझे दुसरे सरांचं पुस्तक नंतर सांगणार आहे, पण हा सगळा कंटेंट तुम्हाला एकाच बुकमध्ये मिळतोय. किती, फक्त एकच बुक तुम्हाला पेपर 2साठी वापरायचं आहे. हां, जर का तुम्हाला वाटत असेल की अजून मला थोडं नॉलेज अपग्रेड करायचं आहे तर त्या केसमध्ये मग तुम्ही काय करू शकता तर दुसरं बुक पण त्या ठिकाणी वाचू शकतात. अपग्रेडेशनसाठी एखादा अजून एक्स्ट्रा बुक तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. पण पेपर 2 हा तितकासा हार्ड नाही आहे, एकदम कॉम्पॅक्ट आहे. ठीक आहे, सो या ठिकाणी पहिल्यांदा फिजिकल सेटिंग आहे, त्याच्यानंतर रिसोर्सेस आहे, भारतातले वेगवेगळे रिसोर्सेस पण मिनरल रिसोर्सेस वगैरे त्याच्यामध्ये दिलेत. ॲग्रिकल्चरचा एक मुद्दा आहे बघा, जे मी तुम्हाला याच्यात सांगितलं होतं. GS 3मध्ये काही मुद्दे तुम्हाला ॲग्रिकल्चर रिलेटेड आहे. सो याचा बेनिफिट तुम्हाला डायरेक्ट कुठे होतो GS 3मध्ये होतो. त्याच्यानंतर इंडस्ट्रीज, पुन्हा काय आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तुम्हाला GS 3मध्ये याचा बेनिफिट होतो. ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन अँड ट्रेड. ठीक आहे, त्याच्यानंतर कल्चरल सेटिंग, सांस्कृतिक जडणघडण. आता हा एकदम इंटरेस्टिंग मुद्दा आहे बघा, तसं सगळ्यात जॉग्राफी इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे, हां, पण आपल्या आजूबाजूला जे वेगवेगळे कल्चरल डेव्हलपमेंट झाले आहेत, वेगवेगळ्या संस्कृती आहे, त्या सगळ्यांचा अभ्यास इथे आहे. त्याच्यानंतर सेटलमेंट्स. आता सेटलमेंट जे आहे ते तुम्ही पेपर 1मध्ये पण शिकतायत ऑलरेडी. इथं खूप सारे टॉपिक्स असे आहेत की जे पेपर 1 आणि पेपर 2मध्ये काय होणार आहे तर ओव्हरलॅप होणार आहे. त्याच्यानंतर रिजनल डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग, प्रादेशिक विकास आणि नियोजन, पॉलिटिकल ॲस्पेक्ट्स आणि त्याच्यानंतर कंटेम्पररी इश्यूज, जे जे विषय चर्चेमध्ये असतील संपूर्ण जॉग्राफीशी रिलेटेड. उदाहरणार्थ कुठे एखादी घटना घडली असेल तर ती काय झाली त्या ठिकाणी कंटेम्पररी इश्यू झाली. सो पेपर 2मध्ये तुम्ही हे टोटल किती टॉपिक शिकतायत 10 टॉपिक शिकता आहात. ठीक आहे, लक्षात ठेवा. सो या ठिकाणी समजा हे एक्स्ट्रा नंबर आला आहे,
टोटल 10 टॉपिक पेपर 2 मध्ये आहे. ठीक आहे. सो अगदी जर का खरंच तुम्ही शांतपणे विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की जॉग्राफी खरंच तितका लेंदी नाही आहे जेवढा तो कन्सिडर केला जातो. ठीक आहे. तितकासा तो लेंदी नाही. त्याचे बेनिफिट्स बघतात एवढं तुम्हाला अभ्यास करणं नक्कीच काय ठरणार आहे, फायद्याचंच ठरणार आहे. ओके. चला. सो या ठिकाणी तुम्हाला मी काय करतो, पहिल्यांदा बुक लिस्ट सांगतो. ऑलरेडी आता जे ऑनलाईनचे विद्यार्थी आहेत बघा, ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी ती PDF जी आहे ती ॲप्लिकेशनच्या कंटेंट सेशनमध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. तुम्हाला जर का ही बुक लिस्ट लिहायची असेल तर तुम्ही लिहू शकतात. पहिल्यांदा आपण इंग्लिशमधली बुक लिस्ट बघूयात, त्याच्यानंतर मराठीमधली बुक लिस्ट बघूयात. ठीक आहे. दोघंही लँग्वेजमध्ये जे लिहिणार आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठीची बुक लिस्ट वेगळी असणार आहे. ओके. पेपर 1 साठीची पहिल्यांदा इंग्रजीची ही बुक लिस्ट आहे. आता असं काही नाही बघा, लक्षात घ्या, जे मुलं मराठीतून प्रिपेअर करतायत ना ते रेफरन्ससाठी इंग्रजी पुस्तकं घेऊ शकतात. गरजेचं नाही की मराठी म्हणणं लिहिणाऱ्या किंवा प्रिपरेशन करणाऱ्या मुलांनी ते पुस्तकं मराठीच घेतले पाहिजे. असं होऊ शकतं ना की मराठीतनं कदाचित तुम्हाला एखादी कन्सेप्ट नसेल कळाली, ती तुम्ही गुगलला सर्च केली तर गुगलला तुम्हाला इंग्रजीतनं सर्च करायला लागणार आहे. किंवा जर का तुम्ही एखाद्या स्टँडर्ड रेफरन्स बुकमध्ये बघितली तर तुम्हाला ती इंग्रजीमध्येच मिळणार आहे. बरोबर का नाही. त्याच्यामुळे त्यांनीसुद्धा इंग्रजी माध्यमातली पुस्तकं रेफरन्ससाठी घेते तर काही अडचण नाही. ठीक आहे. सो फिजिकल जॉग्राफी बाय सविंद्र सिंग हे पुस्तक तुम्हाला घ्यायचंच आहे. ओके. फिजिकल जॉग्राफी. त्याच्यानंतर पुढचं आहे जिओमॉर्फॉलॉजी बाय सविंद्र सिंग. आता काय आहे ना की सगळे बुक्स मी सविंद्र सिंग सरांचे दिलेले आहेत. आता मार्केटमध्ये खूप सारे पुस्तकं आहेत पण त्यातले जे सगळ्यात स्टँडर्ड कन्सिडर केले जातात ते कुठले आहे तर ते आहे तुमचे सविंद्र सिंग सरांचे. आता हे जे पहिलं पुस्तक दिलं बघा, फिजिकल जॉग्राफी बाय सविंद्र सिंग. ओके. हे जे पहिलं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये ऑलरेडी जे पेपर 1चा जो ए सेक्शन आहे त्याचे 5च्या 5 टॉपिक ॲज इट इज दिले. जिओमॉर्फॉलॉजी दिले, त्याच्यानंतर तुम्हाला क्लायमेटॉलॉजी दिले, ओशनोग्राफी दिलेलं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला बायोजॉग्राफी दिले आणि एन्व्हायरमेंटल जॉग्राफी दिलेलं आहे. सो हे एकदम कॉम्पॅक्ट पुस्तक आहे बघा. हे आपण प्रिलिम्सला सुद्धा वापरतो, लक्षात घ्या. पण हां, आता काय होतं, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आता ज्या पद्धतीने आयोगाचे प्रश्न विचारण्याची सध्या ट्रेंड आहे किंवा टेंडन्सी आहे ते बघतात तुम्हाला बऱ्याच वेळेला त्या टॉपिकसाठी स्पेसिफिक पुस्तक रेफरन्स म्हणून घ्यावं लागतं. सो पहिल्यांदा तुम्ही फिजिकल जॉग्राफी बाय सविंद्र सिंग घ्या. ठीक आहे. तुम्हाला जर का वाटलं की मला अजून जास्त अपग्रेडेशन करायचं आहे तर मग जिओमॉर्फॉलॉजीचं एक सेपरेट पुस्तक आहे सविंद्र सिंग सरांचं, क्लायमॅटॉलॉजीचं एक स्वतंत्र पुस्तक आहे, बायोजॉग्राफीचं एक स्वतंत्र पुस्तक आहे. इथे तुमच्या लक्षामध्ये पेपर 1 मधले जे आपण 5 टॉपिक बघितले ना, हे बघा इथे फिजिकल जॉग्राफीचे हे सगळे टॉपिक कॉम्पॅक्ट करून सविंद्र सिंग सरांचं एकच पुस्तक आहे फिजिकल जॉग्राफी. ठीक आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन अजून जिओमॉर्फॉलॉजीचं एक स्वतंत्र पुस्तक आहे, क्लायमेटॉलॉजीचं एक स्वतंत्र पुस्तक आहे, ओशनोग्राफी, बायोजॉग्राफी आणि एन्व्हायरमेंटल जॉग्राफी या सगळ्यांचे पुन्हा स्वतंत्र पुस्तकं आहेत. इज दॅट क्लिअर. त्याच्यामुळे पहिल्यांदा तुम्ही फक्त फिजिकल जॉग्राफी घ्या आणि नंतर जर का तुम्हाला वाटलं की नाही मला थोडं अजून अपग्रेडेशन करायची गरज आहे मग त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता तर स्वतंत्र पुस्तकं घेऊ शकता सविंद्र सिंग सरांची. कुठली इथं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली बघा, ओशनोग्राफी बाय सविंद्र सिंग, जिओमॉर्फॉलॉजी बाय सविंद्र सिंग, क्लायमेटॉलॉजी बाय सविंद्र सिंग, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल जॉग्राफी बाय सविंद्र सिंग, पुन्हा बायोजॉग्राफी सविंद्र सिंग आणि पुन्हा इथं तुमच्या स्पॉटलाईटच्या नोट्ससुद्धा तुम्हाला मी देणार आहे की आपण नोट्ससुद्धा प्रोव्हाइड करणार आहोत. प्लस आपण जेव्हा ऑप्शन शिकतो तेव्हा तुम्हाला रनिंग नोट्स पण घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला समरी रायटिंग पण त्या ठिकाणी करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर जो पार्ट बी आहे बघा, ह्युमन जॉग्राफी, जॉग्राफिकल थॉट बाय माजिद हुसेन. आता पार्ट बी जो आहे तुमचा पेपर 1चा, लक्ष द्या, त्यासाठी तुम्हाला फार जास्त पुस्तकांची गरज नाही, लक्षात घ्या. तिथं पण तुम्हाला बेसिकली माजिद हुसेन सरांचं, आर डी दीक्षित सरांचं किंवा मग सुदीप्ता अधिकारी आहे त्यांचं जॉग्राफिकल थॉट नावाचं पुस्तक आहे. हे 4-5 पुस्तकं तुम्हाला प्रामुख्याने त्या ठिकाणी प्रेफर करायचे आहेत. याची कॉपी तुम्हाला मिळणारच आहे जनरली, नाही लिहिलं तरी काय अडचण नाही. ऑलरेडी जे मुलं ऑनलाईन करत आहेत त्यांना ते ॲप्लिकेशनमध्येच अवेलेबल आहे. ओके. पेपर 2 बघा, पेपर 2 साठी खूप मोठी लिस्ट नाही आहे इंग्रजी पुस्तकांची. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जॉग्राफी ऑफ इंडिया बाय माजिद हुसेन सरांचं एक पुस्तक घ्यायचं आहे. त्याच्यातनं तुमचे बऱ्यापैकी टॉपिक्स कव्हर होऊन जातं. अपग्रेडेशन जर का करायचं आहे तर मग तुम्ही वाटल्यास DR खुल्लर जे आहे त्यांचं पुस्तक त्या ठिकाणी घेऊ शकतात. इंडिया ए कॉम्प्रिहेन्सिव्ह जॉग्राफी बाय DR खुल्लर.
ओके. सो दोघंही पुस्तकं अगदी स्टँडर्ड आहे, पण माझं पहिली पसंती असेल की माजिद हुसेन सरांचं पुस्तक घ्या. हे पण दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे, पण यादी इंग्रजीची आहे म्हणून इथं तुम्हाला मी इंग्रजीतनंच लिहिलेलं आहे. खुल्लर सरांचं पण एक चांगलं पुस्तक आहे. हे सगळं करत असताना तुमच्याकडे काय असलं पाहिजे, एक ऑक्सफर्डचा ॲटलास असला पाहिजे. ओके. काय असला पाहिजे, ऑक्सफर्डचा ॲटलास. आणि ॲटलास घेताना काय घ्यायचं आहे, तर तुम्हाला रिसेंट एडिशनच घ्यायची आहे. ठीक आहे. आता बऱ्याचशा मुलांकडे जुने ॲटलास असतात, म्हणजे विचारतात की सर माझ्याकडे ॲटलास आहे 5-7 वर्षापूर्वीचा. तसं नाही. ठीक आहे. हां, सध्या ऑक्सफर्डची ॲज पर माय नॉलेज 5वी एडिशन सुरू आहे. सो तुमच्याकडे तो ऑक्सफर्डचा ॲटलास असणं गरजेचं आहे बघा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग इथे तुम्हाला पेपर नोट्स आपले हे जे असतील क्लास नोट्स पण मिळणार आहे. ओके. हे झालं तुमचं इंग्रजी पुस्तकांची यादी. दुसरी आहे तुमची मराठी पुस्तकांची यादी. त्याच्यामध्ये बहुतांश पुस्तकं जी आहेत ते तुमची AB सौदी सरांची आहेत बघा, जे तुम्ही ऑलरेडी यूज पण केलेत किंवा वाचलेले पण असतील. ओके. त्यांच्या ऑप्शनलसाठी स्पेसिफिकली 2 पुस्तकं आहेत, जे मुलं मराठीतून प्रिपरेशन करतात बघा त्यांच्यासाठी स्पेसिफिकली 2 आहेत. एक आहे तुमचं भूगोलाची मूलतत्वे खंड 1. ठीक आहे. आणि मूलतत्वे खंड 2. संपूर्ण पेपर 1 कव्हर होऊन जातो. फक्त 2च पुस्तकं आहेत त्यांची. ठीक आहे. सो पार्ट ए जो आहे किंवा भाग ए जो आहे तुमचा, त्यासाठी भूगोलाची मूलतत्वे खंड 1 AB सौदी सरांचं असं जाड आणि बल्की पुस्तक आहे एकदम मराठीतलं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जे आहे YCMU, त्याचे ओपन युनिव्हर्सिटीचे बुक्स आहेत बघा मराठीतले, ते तुम्हाला या ठिकाणी फायद्याचे ठरू शकतात. किंवा कुठलेही ओपन युनिव्हर्सिटीचे, किंवा मग समजा उदाहरणार्थ मुंबई युनिव्हर्सिटी आहे, कोल्हापूर युनिव्हर्सिटी आहे, ज्यांचं मटेरियल ऑलरेडी ऑनलाईन PDF फॉर्ममध्ये अवेलेबल आहे, असे कुठलेही पुस्तकं जर का असतील, प्रामुख्याने जी MAची पुस्तकं आहेत बघा किंवा MSCची पुस्तकं आहेत, ती तुम्हाला या ठिकाणी फायद्याची ठरतात. मुंबई युनिव्हर्सिटीचे जे बुक्स आहेत ते तुम्हाला ऑलरेडी काय आहेत, तर त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती अवेलेबल आहे. ठीक आहे. मुंबई युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं, त्यांचे जे जॉग्रफीचे बुक्स आहेत अगदी BA आणि MA, BA फर्स्ट सेम, सेकंड सेम, त्याच्यानंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर, असे ते जवळजवळ एक 6-7 पुस्तकं आहेत. आणि त्याच्यानंतर पुन्हा MAची 4-5 पुस्तकं, असे 10-12 पुस्तकं आहेत जॉग्रफीची. ते डाउनलोड करून घ्या, जेणेकरून तुम्हाला मराठीमध्ये मग कंटेंटची कुठलीही कमतरता पडत नाही. त्याच्यानंतर एक प्राकृतिक भूगोल आहे बघा, हे मस्ट बाय बुक आहे. हे पुस्तक तुम्ही घ्यायचंच आहे. कोणाचं आहे, सुप्र दाते सरांचं आहे, के सागर पब्लिकेशनचं पुस्तक आहे बघा. ठीक आहे. आता याची नवीन एडिशन पण आलेली आहे प्राकृतिक भूगोलाची. याच्यामध्ये जिओमॉर्फॉलॉजी दिले, क्लायमेटॉलॉजी दिले, ओशनोग्राफी पण दिलेलं आहे, अगदी व्यवस्थित दिलेलं आहे. आणि एक प्रमाण पुस्तक म्हणून तुम्ही याच्याकडे बघू शकता, दाते सरांचं पुस्तक. सो हे 3 पुस्तकं तुम्ही घेऊ शकतात. सोबत तुम्हाला मी मराठीतून ऑलरेडी नोट्स प्रोव्हाइड तर करणारच आहे. ओके. भाग ब जो आहे बघा मानवी भूगोल, याच्यासाठी पण तुमचं भूगोलाची मूलतत्वे खंड 2 आहे AB सौदी सरांचा. ठीक आहे. सो संपूर्ण याच्यासाठी पेपर 1 साठी सौदी सरांची 2 उत्तम पुस्तकं आहेत, खंड 1 आणि खंड 2. त्याच्यानंतर माजिद हुसेन सरांचं एक पुस्तक आहे मानवी भूगोल, हे मराठीमध्ये उपलब्ध आहे. ठीक आहे. हे पण पुस्तक तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात. हे 2 पुस्तकं काय झाले, भरपूर झाले. याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला अपडेशन करायचं असेल तर पुन्हा काय आहे, तुमची YCMU किंवा अदर युनिव्हर्सिटीची बुक्स तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईनला. आता काय असतं की सगळे पुस्तकं वाचायचे नसतात, हे पण तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. जसं की तुम्ही पहिला जो मी तुम्हाला हे सांगितलं बघा, पार्ट ए सांगितला की बाबा स्वतंत्र जिओमॉर्फॉलॉजीसाठीचं काय आहे पुस्तक आहे, स्वतंत्र क्लायमेटॉलॉजीचं पुस्तक आहे. मग सगळंच क्लायमेटॉलॉजी वाचायचं आहे का, एक जवळजवळ 400 पेजचं ते पुस्तक आहे. मग सगळे 400 पेजेस वाचायचे का, सगळे 400 पेजेस वाचायचे नसतात. जे जे तुम्हाला सिलेबसमध्ये पॉईंट्स दिलेत ना, तेवढेच सिलेबसमधले पॉईंट पिकअप करायचे, पुस्तकामधले इंडेक्समध्ये हायलाईट करायचे, आणि तेवढेच मुद्दे फक्त काय करायचे, त्या पुस्तकातून वाचायचे असतात. सगळं पुस्तक वाचायचं नाही आहे. त्यासाठी तुमचा सिलेबस काय असला पाहिजे, तर व्यवस्थित पाठ असला पाहिजे किंवा व्यवस्थित माहीत असला पाहिजे. इज दॅट क्लिअर. हां. त्याच्यानंतर जो पेपर 2 आहे, त्या पेपर 2 साठी भारताचा भूगोल माजिद हुसेन सरांचं तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, भारताचा भूगोल AB सौदी, दोघंही पुस्तक काय आहे, उत्तम आहे, दर्जेदार आहे. आणि पुन्हा मुंबई आणि कोल्हापूर युनिव्हर्सिटीची जी पुस्तकं आहे, आता याच्यात इतर पण युनिव्हर्सिटीज आहेत, पण या दोघंही युनिव्हर्सिटीची काय आहेत पुस्तकं ऑनलाईन अवेलेबल आहेत त्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती, म्हणून मी इथे मुंबई आणि कोल्हापूर लिहिलेलं आहे. YCMUची पण पुस्तकं तुम्ही पेपर 2 साठी वापरू शकता. स्पॉटलाईटच्या नोट्स असतील आणि ऑक्सफर्ड स्टुडंट ॲटलास तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. सो ओव्हरऑल जर का बघितलं तर पेपर 1ची एक जवळजवळ एक 4-5 पुस्तकं आहेत.
ठीक आहे. अपग्रेडेशनचा विचार केला तर एक 6-7 पुस्तकं होतील आणि पेपर 2ची एक जवळजवळ 3-4 पुस्तकं, अशी एक 7-8 पुस्तकं आहेत तुम्हाला ऑप्शनलला. ठीक आहे. त्याच्यातनं तुम्हाला सगळं वाचायचं आहे का पुन्हा? त्याच्यातनं पण पुन्हा तुम्हाला सगळं वाचायचं नाही आहे. फक्त काय करायचं आहे तर ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच फक्त तुम्हाला करायच्या आहे. ओके. आता जॉग्राफीमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुठला असतो तो असतो तुमचा मॅप पॉइंटिंग. इव्हन तुम्हाला पेपर 2 मध्ये मॅप पॉइंटिंगचा काय आहे तर एक स्वतंत्र क्वेश्चन सुद्धा आहे बघा. इथे तुम्हाला मी क्वेश्चन पेपर दाखवतो. 2024चा जो ऑप्शनलचा पेपर आहे तो पेपर पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या बघा. इन्स्ट्रक्शन जे असतील तुम्हाला ते इंग्लिश आणि हिंदीमधूनच असणार आहे. ठीक आहे. वरती हिंदीमध्ये इन्स्ट्रक्शन दिले, त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये. आता हे समजून घेणं प्रचंड गरजेचं आहे. हे समजून घेणं तुमच्यासाठी प्रचंड गरजेचं आहे. का गरजेचं आहे? व्यवस्थित लक्ष द्या. इन्स्ट्रक्शन जर का तुम्ही व्यवस्थित वाचल्या तरच तुम्हाला कळतं की एक्झॅक्टली तुम्हाला कुठले क्वेश्चन लिहायचे आहेत आणि कुठले क्वेश्चन लिहायचे नाहीत. ठीक आहे. मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन थोडक्यात वाचून दाखवतो. आता ऑनलाईन जे मुलं लेक्चर करतायत बघा, त्या ऑनलाईन लेक्चर करणाऱ्या मुलांसाठी ऑलरेडी काय केलेलं आहे तर 2014 ते 2024 ते 24 UPSCचे जेवढेही पेपर्स आहेत त्याची एक ऑफिशियल PDF तुम्हाला काय केलेली आहे आयोगाची ॲज इट इज तुम्हाला कंटेंटमध्ये ऑलरेडी प्रोव्हाइड केलेली आहे. सो जे मुलं ऑनलाईन लेक्चर्स करत आहेत त्यांनी काय करा, ती PDF डाउनलोड करा, तिची प्रिंट करा आणि काय करा त्याचा एक सेपरेट बंच करून ठेवा. ओके. सो तुम्हाला ऑलरेडी 2014 ते 24च्या ज्या क्वेश्चन पेपर्स आहेत त्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत. इथं फक्त तुम्हाला मी 2024चा पेपर वाचून दाखवतोय. ठीक आहे. प्लीज रीड ईच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स केअरफुली बिफोर अटेम्प्टिंग क्वेश्चन. या सगळ्या ज्या तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिले ते व्यवस्थित वाचा पेपर सॉल्व करण्यापूर्वी. देर आर 8 क्वेश्चन्स. किती क्वेश्चन्स असणार आहेत तुम्हाला एकूण? पेपर 1 मध्ये 1, 2, 3 असे टोटल 8 क्वेश्चन्स असणार आहेत. ओके. पुढे काय म्हटले बघा. देर आर 8 क्वेश्चन डिवायडेड इंटू 2 सेक्शन्स. 2 सेक्शन्स असणार आहे, पहिला सेक्शन आणि दुसरा सेक्शन, अँड प्रिंटेड बोथ इन हिंदी अँड इंग्लिश. लक्षात घ्या, जरी तुम्ही उद्या आन्सर रायटिंगसाठी मराठी मीडियम निवडलं तरी पण तुमची जी क्वेश्चन पेपर येणार आहे ती कशी येणार आहे? इंग्रजी आणि हिंदीमध्ये येणार आहे. ठीक आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही की सर मी जॉग्राफी ऑप्शनल तर मराठीमध्ये टिक केलं आहे किंवा मी ऑलरेडी मेन्शन केलं आहे तिथे की मी मराठीतून लिहिणार आहे. तुम्ही कुठल्याही लँग्वेजमधनं लिहा, क्वेश्चन पेपर ही तुमची इंग्लिश आणि हिंदीमध्ये येणार आहे. हे बॅक ऑफ द माइंड तुम्ही लक्षात ठेवा. MPSCची जी असेल ती मराठी आणि इंग्लिशमध्ये. ओके. आता ह्या वर्षापासून डिस्क्रिप्टिव्ह झालं आहे त्याच्यामुळे ती काय येणार आहे तुमची मराठी आणि इंग्लिशमधून येणार आहे. कॅन्डिडेट हॅज टू अटेम्प्ट 5 क्वेश्चन्स इन ऑल. हा मुद्दा महत्त्वाचा आहे बघा. टोटल किती क्वेश्चन्स आहे? 8. 8 मधले तुम्हाला किती अटेम्प्ट करायचे आहेत? 5 अटेम्प्ट करायचे आहेत. ओके. पुढचा मुद्दा बघा. क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 5 आर कंपल्सरी अँड आउट ऑफ द रिमेनिंग एनी 3 आर टू बी अटेम्प्टेड चूसिंग ॲटलीस्ट 1 फ्रॉम ईच सेक्शन. ठीक आहे. समजा इथं क्वेश्चन पेपर दिसते तुम्हाला. इथं काय दिलेलं? सेक्शन A दिलेला आहे, त्याच्यानंतर पुढे इथे सेक्शन B दिलेला आहे बघा. सेक्शन B. आता व्यवस्थित लक्ष द्या. इथे मी तुम्हाला लिहून दाखवतो. सेक्शन A आहे, क्वेश्चन नंबर 1, 2, 3 आणि 4. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं काय असणार आहे? सेक्शन B असणार आहे. पुन्हा याच्यामध्ये 1, 2, 3 आणि 4. किती किती क्वेश्चन्स आहेत? पुन्हा इथे 4 आणि इथे 4. टोटल किती झाले? 8 झाले. त्यातला हा जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 1 आणि त्याच्यानंतर इथे 5, 6, 7 आणि 8. क्वेश्चन नंबर 5 हा कंपल्सरीज आहे, हा तुम्हाला लिहायचाच आहे. ओके. इन्स्ट्रक्शनमध्ये काय लिहिले? या 8 पैकी एकूण तुम्हाला किती क्वेश्चन्स लिहायचे आहेत? 5 लिहायचे आहेत. बरोबर. 5 मधले 2 तर तुम्हाला कंपल्सरी आहे. क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला लिहायचाच आहे, क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचाच आहे, काहीही झालं तरी. इज दॅट क्लिअर? बरं. आता आज उरले किती तुमच्याजवळ? 3. बरोबर का नाही? मग तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की सर मग आता मला 3 लिहायचे आहेत, असं करता येईल का की सेक्शन A मधला मी 2, 3, 4 लिहिला? असं करता येणार नाही. ठीक आहे. तुला दोघं सेक्शनमधनं काय करायचे आहेत? क्वेश्चन्स पिकअप करायचे आहेत. कुठल्याही सेक्शनमधनं किमान एक क्वेश्चन तुम्हाला एक्स्ट्रा लिहावा लागेल. म्हणजे कसं? उदाहरणार्थ समजा तुम्ही असं करू शकतात की सेक्शन A मधला 2 आणि 3 लिहू शकतात. बरोबर. 4 लिहू शकतात का तुम्ही? नाही.
तो तुम्हाला ॲटलिस्ट एक कुठून उचलावं लागेल, जे उरलेले 3 आहेत त्याच्यातला एक तुम्हाला दुसऱ्या सेक्शनमधनं घ्यावंच लागेल. मग यात तुम्ही 6 लिहू शकतात, 7 लिहू शकतात किंवा 8 लिहू शकतात. असं होऊ शकतं की तुम्हाला चौथा क्वेश्चन खूप चांगला जमतोय, पण तरीसुद्धा तुम्ही लिहू शकणार आहात का? तुम्ही तो लिहू शकणार नाही आहात. किंवा तुम्ही असंही करू शकतात की सेक्शन ए मधनं काय केलं, असं होऊ शकतं की सर माझं ह्युमन जॉग्राफी खूप चांगलं झालंय, मला इथे क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7 जमतो आहे, काहीच अडचण नाही. कुठल्याही एका सेक्शनमधनं तुम्ही मॅक्सिमम 2 घेऊ शकतात आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये तुम्हाला 1 घ्यायचाच आहे, तर तुम्ही सेकंड सेक्शनमधनं 2 घेऊ शकतात. 8वां इथं तुम्हाला लिहिता येईल का? नाही लिहिता येणार. तुम्हाला काय करावं लागेल, सेक्शन 1 मधनं दुसरा, तिसरा किंवा चौथा तिघांपैकी एक तुम्हाला पिकअप करावा लागेल. आलं तुमच्या लक्षामध्ये? सो 2 क्वेश्चन तुमची या ठिकाणी कंपल्सरी असणार आहे. उरल्या 3 मधून तुम्हाला काय करायचं आहे, कुठल्याही सेक्शनमधनं 2 आणि दुसऱ्या सेक्शनमधनं 1 प्रश्न निवडायचा आहे. म्हणजे मग तुमचे किती क्वेश्चन्स होतात? टोटल 5 क्वेश्चन्स होतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. बघा क्वेश्चन पेपर दिसते, पुढे काय म्हटले बघा. द नंबर ऑफ मार्क्स कॅरीड बाय अ क्वेश्चन पार्ट इज इंडिकेटेड अगेन्स्ट इट. प्रत्येक क्वेश्चनला जेवढे मार्क्स असणार आहेत ते काय दिलेत, त्याच्या अगेन्स्ट दिलेले आहेत. प्रत्येक क्वेश्चनच्या पुढे तुम्हाला मार्क्स दिलेले असतात. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला सांगितलं की क्वेश्चन नंबर 1 तुमचा कंपल्सरी आहे आणि इथे पुढे मेन्शन केलेलं आहे 10 × 5. म्हणजे पहिला क्वेश्चन तुमचा किती आहे, 50 मार्काचा असणार आहे. ओके, 10 मार्काचे 5 क्वेश्चन तुम्हाला इथे विचारले. ठीक आहे, व्हॉट आर ट्रंकेटेड स्पर्स, व्हेअर अँड हाऊ आर दे फॉर्म. 10 मार्काला तुम्हाला लिहायचा आहे. आता हे सोडून द्या, प्रश्न काय आहे, अजून तुम्ही शिकलाच नाही आहात जिओमॉर्फॉलॉजी, तर तुम्हाला कसं कळणार आहे प्रश्न काय आहे. सो फक्त बघा की प्रश्न कसे विचारले जातात. सो पहिला जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये 10 मार्काचे तुम्हाला 5 लिहायचे, जो की काय तुमचा कंपल्सरी आहे, ABCD आणि त्याच्यानंतर E. बरोबर. त्याच्यानंतर मी क्वेश्चन नंबर 2 मध्ये येतो. याच्यात पुन्हा काय दिले तुम्हाला, 3 क्वेश्चन दिलेले आहेत. ठीक आहे, 20 मार्काचा एक आहे, 15 मार्काचे 2 आहेत. म्हणजे पुन्हा किती मार्क झाले इथे, 50 मार्क. क्वेश्चन नंबर 1 50 मार्क्स होते, क्वेश्चन नंबर 2 इथे पुन्हा 50 मार्क्स आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर थोडं पुढे गेलात की इथे बघा क्वेश्चन नंबर 3 पुन्हा काय दिले तुम्हाला, 20 मार्काचा एक, 15 मार्काचे 2. किती मार्क झाले, 50 मार्क झाले. क्वेश्चन नंबर 3 अगेन. क्वेश्चन नंबर 4 बघा, 15 आणि त्याच्यानंतर 20. किती मार्का झाला, 50 मार्काचा झाला. आता सेक्शन बी कडे जाऊया. सेक्शन बी मध्ये किती आहेत तुमचे, पुन्हा 4 क्वेश्चन्स असणार आहे. तर 4 क्वेश्चन्समध्ये पुन्हा क्वेश्चन नंबर जो 5वा आहे तो काय तुमचा कंपल्सरी आहे आणि याच्यामध्ये पुन्हा काय दिले तुम्हाला, 10 मार्काचे एकूण 5 क्वेश्चन दिलेत. सो इथे काय झालं तुम्हाला, पुन्हा 50 मार्क्स तुमचे झाले. पुन्हा थोडं खाली सरकलात की क्वेश्चन नंबर 6 सेम आहे बघा, 20, 15 आणि 15 किती झाले, पुन्हा 50. अगेन क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 सेम पॅटर्न आहे, 20, 15, 15, 20, 15, 15. हा झाला 50 मार्काचा. पुन्हा क्वेश्चन नंबर 8 झाला तुमचा 50 मार्काचा. ओके, आता हे एकूण 8 क्वेश्चन, त्याच्यातले लिहायचे किती आहेत, 5 लिहायचे आहेत. प्रत्येक कितीचा आहे, 50 मार्काचा आहे. सो टोटल किती झाले तुमचे, 250 मार्क्स झाले. आलं तुमच्या लक्षामध्ये, क्लिअर. सो पेपर 1 मध्ये किती क्वेश्चन्स आहेत, टोटल 8 क्वेश्चन्स असणार आहे. 8 पैकी पहिला आणि 5वा काय आहे तुम्हाला कंपल्सरी आहे. ठीक आहे, पहिला आणि 5वा तुम्हाला लिहायचाच आहे आणि उरलेले 3 जे आहे ते तुम्ही दोघं सेक्शनमधनं घेऊ शकतात. ॲटलिस्ट एक क्वेश्चन तुम्हाला एका सेगमेंटमधनं घ्यायचा आहे. सो एका सेगमेंटमधनं 2 घ्या आणि एका सेगमेंटमधनं तुम्हाला 1 घ्यायचा आहे. तुम्ही कुठला घेऊ शकता ती तुमची चॉईस आहे. बरोबर, क्लिअर. चला पुढची सूचना काय आहे, मार्क्स त्याच्या अपोजिट तुम्हाला दिले. मग इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का, जर का तुम्ही UPSCचं प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी किती किती मार्काचे क्वेश्चन्स प्रिपेअर करायचे, 20 मार्कर्स, 15 मार्कर अँड देन 10 मार्कर. आलं लक्षामध्ये. याचं वर्ड लिमिट लक्षात ठेवा. जर का तुम्ही 10 मार्कर लिहितायत तर तो 150 वर्ड्समध्ये लिहायचा आहे. जर का तो 15 हे असेल मार्कर असेल तो ऑलमोस्ट 225 आणि 20 मार्कर असेल तो ऑलमोस्ट 300 वर्ड्समध्ये. 1 मार्क जो आहे त्याच्यासाठी 15 शब्द. किती, 15 शब्द. हे सिंपल कॅल्क्युलेशन आहे, लक्षात ठेवा. म्हणजे 1 मार्क 15 शब्दासाठी. मग असं होऊ शकतं का की कदाचित ही जी मार्क्सची स्कीम आहे ती चेंज होऊ शकते, होऊ शकते, काय सांगता येतं. उद्या जर का त्यांनी तुम्हाला 10 मार्काचे क्वेश्चन्स ऐवजी 5 मार्काचे क्वेश्चन्स टाकले तर
हां, मग तुम्ही त्या ठिकाणी काय कराल, किती वर्ड्समध्ये लिहाल, 75 वर्ड्समध्ये लिहाल, कारण की एका मार्काला किती 15 शब्द आहे. जर का क्वेश्चन 5 मार्काचा आला तर तुम्हाला किती लिहायचे. हां, आता MPSCने अजून कुठलंही असं नोटिफिकेशन दिलेलं नाही आहे की त्यांचा पॅटर्न कसा असणार आहे. जनरली MPSC असं करते आहे की बरोबर एक्झामच्या पहिले तुम्हाला काय करते, पॅटर्न प्रोव्हाइड करते की तुमची क्वेश्चन पेपर कुठल्या पॅटर्नमध्ये असणार आहे. आतापर्यंत ज्या डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम झाल्यात समजा, त्या प्रत्येक डिस्क्रिप्टिव्ह एक्झामला त्यांनी काय दिलं होतं, पॅटर्न प्रोव्हाइड केला होता. आता फूड सेफ्टी ऑफिसरची एक्झाम झाली, इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची एक्झाम झाली, ठीक आहे, त्यात त्यांनी ऑलरेडी पॅटर्न प्रोव्हाइड केला आहे. किंवा ॲग्रिकल्चरची एक्झाम आहे मेमध्ये, त्यात त्यांनी पॅटर्न प्रोव्हाइड केलेला आहे. क्वेश्चन नंबर 1 त्याच्यात किती क्वेश्चन्स असतील, क्वेश्चन नंबर 2, तसा ऑप्शनलचा अजून पॅटर्न आलेला नाही. जसंही पॅटर्न आला आपण काय करूया, त्या ठिकाणी त्याची पण चर्चा करूयात. पण सध्या तरी आपल्याकडे जे उपलब्ध आहे ते UPSCचं आहे की UPSCचा पॅटर्न ओव्हरऑल असा असणार आहे. ओके, आता पुढच्या सूचना बघा. Answers must be written in the medium authorized in the admission certificate, which must be stated clearly on the cover of this question cum answer booklet in the space provided. No marks will be given for answer written in a medium other than the authorized one. तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार आहात तेव्हाच तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमची आन्सर रायटिंगची लँग्वेज मेन्शन करायची आहे. बरोबर. आता समजा तुम्ही जर का मराठीची जर सिलेक्ट केली आणि तुम्हाला जर का पेपरच्या 1-2 महिन्या पहिले असं वाटलं किंवा 15 दिवस पहिले असं वाटलं की नाही मी इंग्रजीतनं लिहितो, असं जमणार नाही. ठीक आहे, तुम्ही ऑलरेडी तिथं जी लँग्वेज सुरुवातीला सिलेक्ट केली आहे त्याच लँग्वेजमध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर पेपर लिहावा लागणार आहे. पुढचं, वर्ड लिमिट इन क्वेश्चन्स व्हेर एव्हर स्पेसिफाईड शुड बी ॲडेड टू. जर का तिथं वर्ड लिमिट तुम्हाला पुढे दिलेली असेल तर तुम्हाला ती काय करावी लागेल, फॉलो करावी लागेल. आता तिथं कुठं वर्ड लिमिट दिली का, वर्ड लिमिट दिलेली नाही, पण आयोग मग तुम्हाला देऊ शकतोय. बरोबर का नाही. जसं की MPSCने केलं होतं, शब्द मर्यादा दिलेल्या आहेत काही ठिकाणी, पण तुम्हाला तेवढ्या शब्दामध्ये असं होऊ शकतं ना की जनरल सेन्समध्ये आपण काय करतो, 10 मार्काला 150 शब्द लिहितोय. उद्या जर का 10 मार्काला तुम्हाला 100 शब्द विचारले तर तुम्हाला लिहावं लागेल ते. त्याच्यामुळे त्यांनी आयोगाने ऑलरेडी क्लॉज टाकून ठेवला आहे की जर का तुम्हाला कुठलंही वर्ड लिमिट प्रोव्हाइड केलं असेल तर तुम्हाला ते फॉलो करावं लागेल. आलं तुमच्या लक्षामध्ये. मग आता तुम्हाला की सर जर का 150 शब्द दिले असतील किंवा समजा एखादा आन्सर जर का आम्हाला 100 शब्दांमध्ये लिहायला लावलं तर मग आम्ही एक्झॅक्टली 100च्या 100च वर्ड लिहायचे का, किंवा असं अगदी मोजून कसं लिहू शकतो, नाही, ±10%. म्हणजे काय, तर तुम्ही जास्तीत जास्त 110 मध्ये लिहा आणि कमीत कमी 90 मध्ये, म्हणजे 10% शब्द मर्यादा प्लस किंवा मायनस तुम्हाला करता येऊ शकते. राहील तुमच्या लक्षामध्ये. 200 शब्दात लिहायला लावलं तुम्हाला एखादं उत्तर तर अगेन ±10%, 220 ते 180च्या दरम्यान तुम्ही हे आन्सर लिहू शकतात. ठीक आहे. सो या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तर शब्द मर्यादा दिली असेल तर ती तुम्हाला पाळायची आहे. जी लँग्वेज दिली आहे ती फॉलो करायची आहे. इल्युस्ट्रेट युअर आन्सर्स विथ सुटेबल स्केचेस, मॅप्स अँड डायग्राम्स व्हेरेवर कन्सिडर नेसेसरी. दिस शाल बी ड्रॉन इन द स्पेस प्रोव्हाइडेड फॉर आन्सरिंग द क्वेश्चन इटसेल्फ. ठीक आहे. आता इथे आयोग स्वतः म्हणतं आहे की जिथं जिथं गरजेचं आहे, सगळ्या ठिकाणी नाही, जिथं जिथं गरजेचं आहे तिथं तिथं तुम्ही काय करू शकतात, डायग्राम करू शकतात, स्केचेस करू शकतात. मग त्याच्यामध्ये फ्लो चार्ट आहे, टी डायग्राम आहे, सन डायग्राम आहेत. ठीक आहे. इथं आयोगाने तुम्हाला ऑलरेडी काय केलं, मेन्शन केलं. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तर आन्सर लिहिण्यासाठी जी तुम्हाला क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड केली असेल त्या क्वेश्चन पेपरमध्येच तुम्हाला हे लिहायचं आहे. बरोबर. सॉरी, आन्सर शीटमध्येच तुम्हाला ते लिहायचं आहे. बरोबर. तुम्ही जर का ते आन्सर शीट बघितलं असेल UPSCचं, ते स्पष्ट म्हटलेलं आहे की बॉक्सच्या बाहेर काही लिहायचं नाही. नाही तर तुम्ही असं कराल की इथं आन्सर लिहितात आणि बॉक्सच्या बाहेर डायग्राम काढून ठेवलेली आहे, असं करायचं नाही. जी स्पेस त्यांनी त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे त्या स्पेसमध्येच तुम्हाला काय करायचं आहे, तर आन्सर लिहायचं आहे आणि डायग्राम सुद्धा काढायच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं, अटेम्प्ट ऑफ क्वेश्चन शाल बी काउंटेड इन अ सिक्वेन्शियल ऑर्डर अनलेस स्ट्रक ऑफ. Attempt of a question shall be counted even if attempted partly. Any page or portion of the page left blank in the question cum answer booklet must be clearly struck off. बघा लक्षात घ्या. आता तुम्ही जे काही लिहिणार असाल, समजा तुम्ही क्वेश्चन नंबर 1 लिहित आहे तर तो लिहिताना त्याच्यामध्ये किती मुद्दे, किती प्रश्न आहेत, ABCDE कसे लिहिले पाहिजे, सिक्वेन्समध्येच लिहायचे आहे. असं करू नका की पहिले E लिहून टाकला नंतर C लिहित आहे, असं नाही. ठीक आहे. तुम्ही काय होणार नाही, त्यात तो इव्हॅल्युएट होणार नाही. तुम्हाला सिक्वेन्समध्येच आन्सर्स लिहायचे आहेत. ठीक आहे. आन्सर लिहिल्यानंतर जर का जागा उरलेली असेल, समजा एक पेज आहे, तुम्ही ते आन्सर लिहिलं आणि तुमचं आन्सर इथे संपलं, संपल्यानंतर जे उरलेलं पेज आहे ते प्रॉपरली काय करायचं आहे, स्ट्रक ऑफ करायचं आहे. ठीक आहे. तिथे तुम्हाला ती उभी रेष ओढावीच लागणार आहे आन्सर लिहून झाल्यानंतर उरलेल्या जागेमध्ये. आलं लक्षामध्ये. क्लिअर आहे इथपर्यंत. ओके. सो अशा सगळ्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला कुठे दिलेले आहे, पेपर 1 मध्ये दिलेले आहे बघा. ठीक आहे. पेपर 1चं जो सुरुवातीचं फ्रंट कव्हर आहे
त्याच्यावरती तुम्हाला या इन्स्ट्रक्शन ऑलरेडी आयोगाने प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आता काय करायचं आहे, तुम्ही घरी जाऊन एकदा क्वेश्चन पेपर बघायची आहे. ठीक आहे, ती तुम्हाला जमते का हा भाग नाही आहे, पण काय करायचं आहे, ॲटलिस्ट बघायचं आहे की क्वेश्चन्स कसे विचारलेले आहेत, काय आहेत. आपण जसं जसं पुढे सरकूयात तसं तसं सिलेबसबद्दल बोलूयात, ॲनालिसिस काय असतं त्याच्याबद्दल पण मी तुमच्याशी चर्चा करणारच आहे. हे कशाबद्दल झालं, हे झालं तुमचं पेपर 1 बद्दल. ओके, सो पेपर 1 तुम्हाला क्लिअर आहे मग नक्की. ओके, पेपर 2 आपण बघूयात. पेपर 2 फार भारी आहे आपल्यासाठी. का भारी आहे ते तुम्हाला सांगतो बघा. 2024चाच पेपर आपण या ठिकाणी घेऊ. 2024चा पेपर 2 आहे बघा. इथे अगेन इथे तुम्हाला सुरुवातीला काय दिले, काही सूचना दिल्या आहेत बघा. टोटल प्लीज रीड ईच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स केअरफुली बिफोर अटेम्प्टिंग क्वेश्चन्स. क्वेश्चन्स अटेम्प्ट करण्यापूर्वी खाली दिलेले इन्स्ट्रक्शन तुम्ही व्यवस्थित वाचायचे आहे. देर आर 8 क्वेश्चन्स. पुन्हा इथं पण किती आहेत, 8 क्वेश्चन्स आहे. डिवायडेड इंटू 2 सेक्शन्स. 2 सेक्शन्समध्ये ते असणार आहे. प्रिंटेड बोथ इन हिंदी अँड इंग्लिश. लँग्वेज पण मेन्शन केली आहे जी की तुमची हिंदी आणि इंग्लिशमध्ये असणार आहे. ठीक आहे. कॅन्डिडेट हॅज टू अटेम्प्ट 5 क्वेश्चन्स इन ऑल. पहिल्या पेपरसारखंच आहे की 8 क्वेश्चन्स असतील, त्याच्यातले तुम्हाला एकूण 5 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत. पुन्हा इथे पण सेम आहे. क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 5 आर कंपल्सरी अँड आउट ऑफ द रिमेनिंग 3 आर टू बी अटेम्प्टेड चूजिंग ॲटलिस्ट 1 क्वेश्चन फ्रॉम इच सेक्शन. ठीक आहे, सेम जसं पेपर 1 मधली स्कीम होती तसंच तुम्हाला इथं आहे. 2 सेक्शन आहे, 8 क्वेश्चन्स आहे. पहिला 5वा कंपल्सरी आहे आणि दुसऱ्या ह्याच्यातून तुम्हाला 3 क्वेश्चन लिहायचे. मग सेक्शन 1 किंवा सेक्शन 2 मधनं किमान 1 क्वेश्चन तुम्हाला लिहावा लागणार आहे. द नंबर ऑफ मार्क्स कॅरीड बाय अ क्वेश्चन इज ऑर पार्ट इज इंडिकेटेड अगेन्स्ट इट. जे मार्क्स असतील ते क्वेश्चनच्या अपोजिट दिलेले असतील. आन्सर मस्ट बी रिटन इन द मीडियम ऑथराइज इन द ॲडमिशन सर्टिफिकेट. तेच की जे तुम्ही फॉर्म भरताना आन्सर रायटिंगचं मीडियम चूज केलं आहे त्याच लँग्वेजमध्ये तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. वर्ड लिमिट इन क्वेश्चन्स व्हेरेवर स्पेसिफाईड शुड बी अडेअर टू. जर का तुम्हाला वर्ड लिमिट उद्या प्रोव्हाइड केलं, तुम्हाला वर्ड लिमिट फॉलो करावं लागणार आहे. इल्युस्ट्रेट युअर आन्सर्स विथ सुटेबल स्केचेस. पुन्हा तुम्ही डायग्राम्स इथं काढू शकतात. आणि पुन्हा काय आहे तर तुम्हाला जे काही आहे ते सिक्वेन्समध्ये लिहायचं आहे. पेज स्ट्रक ऑफ करायचं आहे. पेपर 1च्या ज्या इन्स्ट्रक्शन्स होत्या सेम इन्स्ट्रक्शन तुम्हाला इथं पेपर 2 मध्ये पण दिलेल्या आहे. आता पेपर 2चं वैशिष्ट्य काय आहे, इम्पॉर्टन्स किंवा आपण असं म्हणू शकतो की याचं एक वेगळेपण आहे बघा पेपर 2चं. आणि ते वेगळेपण काय आहे तर या ठिकाणी तुम्हाला पेपर 1 मध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय दिलं तर मॅप पॉइंटिंगचे क्वेश्चन्स दिलेत. ठीक आहे, इथं बेसिकली तुम्हाला 10 लोकेशन्स दिलेत. किती लोकेशन्स दिलेत, 8 लोकेशन्स दिलेत बघा. 10 आहे. सुरुवातीला ते 5 होते. जर का तुम्ही 2014 पासूनच्या क्वेश्चन पेपर बघाल तर सुरुवातीला 5 लोकेशन देत होते आणि इथं तुम्हाला पहिल्या पेजवरती 8 दिलेत आणि नंतरच्या ज्यावरती तुम्हाला 2 लोकेशन दिलेत बघा. असे टोटल किती लोकेशन दिलेत, 10 लोकेशन प्रोव्हाइड केलेले आहे. ओके, बघा लुणकरण सार. काय लुणकरण सार, लुणकरण सार हा सॉल्ट वॉटर लेक आहे राजस्थानमधला. कुठला, राजस्थानमध्ये खारट पाण्याचं सरोवर आहे, त्याचं नाव आहे लुणकरण सार. मग असे त्यावेळी चर्चेत असलेले किंवा जॉग्राफिकली इम्पॉर्टन्स असलेले, गरजेचं नाही की हे सगळे जे लोकेशन्स तुम्हाला दिलेले आहेत, ठीक आहे, हे सगळे काय असले पाहिजे, करंटमध्येच असले पाहिजे. आता लुणकरण सारखं आहे करंटमध्ये नाही आहे, पण भारतातले एक प्रमुख किंवा महत्त्वाचं जॉग्राफिकल स्ट्रक्चर आहे. सो असे एकूण तुम्हाला 10 लोकेशन्स दिले जातात. त्याच्यानंतर आन्सर शीटमध्ये एक नकाशा पण आहे. ठीक आहे, त्या नकाशामध्ये तुम्हाला ते काय करायचे असतात तर फिलअप करायचे असतात. सो इथं जर का तुम्ही वेटेज बघितलं तर एका लोकेशनला 2 मार्क आहेत. असे टोटल 10 लोकेशन्स आहे आणि त्याला एकूण मार्क्स किती आहे तर 20 मार्क्स आहेत. लक्षात घ्या. सो मॅप पॉइंटिंगचा सेपरेट क्वेश्चन तुम्हाला पेपर 2 मध्ये दिलेला आहे. मॅप पॉइंटिंगचा एकदम सेपरेट क्वेश्चन आहे. क्लिअर. मग आता आपण याची प्रॅक्टिस कशी करणार आहोत मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे बघा की मॅप पॉइंटिंगची प्रॅक्टिस कशी केली जाते. ओके, हा भारताचा नकाशा आहे, हा क्वेश्चन पेपरमधला आहे. ठीक आहे, तुम्हाला रफ वर्कसाठी करायला दिलेला. ठीक आहे, हा क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. आन्सर शीटमधला तुमचा वेगळा असेल. ओके, मॅप पॉइंटिंग कसं केलं जातं, मॅप पॉइंटिंगसाठी एक्झॅक्ट मॅप कसा ड्रॉ केला जातो वगैरे याच्याबद्दल आपण काय करणार आहोत सविस्तर चर्चा करणार आहोत. पण पेपर 2चं काय आहे या ठिकाणी हे वेगळेपण आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा जसं पेपर 1चं होतं क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 क्वेश्चन आणि सेक्शन बी मध्ये पुन्हा काय असणार आहेत 4 क्वेश्चन्स असणार आहे.
सो पेपर 1 देन पेपर 2 सेम आहे. त्याच्यानंतर इथे तुमचं सेक्शन ए अगेन सेक्शन ए. काय काय सेक्शन ए मध्ये इथे 1 2 3 4 1 2 3 4. त्याच्यानंतर इथे सेक्शन बी पुन्हा इथे 5 6 7 8 इथे 5 6 7 8. ओके, लक्ष द्या. पेपर 1 मध्ये पण पहिला कंपल्सरी आहे, हा लिहावाच लागेल. 5वा कंपल्सरी आहे. इथे पण पहिला कंपल्सरी आहे, 5वा कंपल्सरी आहे. फक्त पेपर 2 चा जो पहिला आहे हा इथे तुमचा कशाचा असणार आहे, हा मॅप पॉइंटिंगचा असणार आहे पेपर 2 मध्ये. हे तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. आणि याच्यापैकी तुम्हाला एकूण किती लिहायचे आहेत, 8 लिहायचे आहेत. इथं 5 लिहायचे आहेत आणि इथं पण तुम्हाला किती लिहायचे आहेत, 5 लिहायचे आहेत. हे स्ट्रक्चर पहिल्यांदा समजून घ्या. हे स्ट्रक्चर जर का तुमच्या लक्षात आलं तर मग तुम्हाला पेपर व्यवस्थित समजतो. ओके, हां, हे लिहायचं असेल तर लिहून घ्या वाटल्यास. हे जर तुम्हाला लिहायचं असेल पेपर 1 पेपर 2. राइट डाउन. सेक्शन ए सेक्शन बी सेम थिंग. पेपर 2 सेक्शन ए सेक्शन बी. 4 क्वेश्चन दोन्हीकडे आहेत. पहिला आणि 5वा कंपल्सरी आहे. ओके, झालं लिहून? क्लिअर आहे? आता काय करा, पुन्हा एकदा सांगतोय, 2014 ते 2024च्या क्वेश्चन पेपर तुम्हाला मी ऑलरेडी PDF प्रोव्हाइड करेल. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी ती ॲप्लिकेशन मी टाकलेली आहे. सो काय करायचं आहे तर घरी जायचं, घरी गेल्यानंतर ती पूर्ण PDF बघा, त्याच्यानंतर झेरॉक्सवाल्याकडे जा, त्याच्याकडनं काय करा तर ती प्रिंट करून घ्या. प्रिंट केल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट करायची बघा, काय करायचं माहिती तुम्हाला. समजा तुम्ही 2024चा, समजा 2014 पासून घेऊयात आपण. 2014ची क्वेश्चन पेपर झाली. आता याच्यामध्ये काय आहे, पेपर 1 आणि त्याच्यानंतर पेपर 2. ओके, आता पेपर 1 आणि पेपर 2 किंवा प्रत्येक पेपर नंतर तुम्हाला किमान एक कोरं पेज काय करायचं आहे त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ठीक आहे. सो झेरॉक्स त्याच्याकडनं करायला, ते झेरॉक्सवाल्याला सांगा, राहील तुमच्या लक्षामध्ये. सो 14चा एक पहिला पेपर, त्याच्यानंतर एक कोरं पेज टाकायचं. पुन्हा दुसरा पेपर नंतर एक ब्लँक पेज टाकायचं. 2015 काय करायचं आहे, पेपर 1, त्याच्यानंतर एक ब्लँक पेज टाकायचं आहे. पुन्हा पेपर 2. आता तुम्हाला सर ब्लँक पेपर का करायचं आहे किंवा का टाकायचं आहे तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही ॲनालिसिस कराल प्रत्येक क्वेश्चन पेपरचं, समजा 2014चे क्वेश्चन पेपर घेत आहेत, पेपर 1चे क्वेश्चन, पेपर 1 आहे, पेपर 2 आहे, ॲनालिसिस करत असताना त्याचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्याचा जो पूर्ण पेपरचा ट्रेंड आहे, तो ट्रेंड लिहिण्यासाठी तुम्हाला मागे एक पेज हवा आहे. आलं लक्षामध्ये. सो प्रत्येक क्वेश्चन पेपरच्या नंतर काय करायचं आहे, तुम्हाला एक एक ब्लँक पेज टाकायचं आहे, हे लक्षात ठेवा. क्लिअर आहे तुम्हाला इथपर्यंत? ओके. मॅप पॉइंटिंग आपण कसं करणार आहोत त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे.
जनरली एक हँडबुक आहे बघा. आत्ता आपण बघितलं की पेपर 2 जो आहे, पेपर 2 मध्ये पहिला क्वेश्चन तुमचा मॅप पॉइंटिंगचा असणार आहे. ऑलरेडी याचंही एक हँडबुक मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. असं एक हँडबुक असणार आहे. ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना ते इथेच मिळेल, ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना ते कंटेंट सेक्शनमध्ये ऑलरेडी काल रात्रीच हे सगळं अपलोड करून झालेलं आहे. ठीक आहे, सगळ्या क्वेश्चन पेपर अपलोड करून झाले आहेत, त्याच्यानंतर हँडबुक अपलोड करून झालेलं आहे, त्याच्यानंतर तुमचे सिलेबसच्या कॉपीज मराठीमधले, इंग्लिशमध्ये, बुक लिस्ट मराठी इंग्लिशमध्ये ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी ते कंटेंट सेक्शनमध्ये मिळालेलं आहे. आता ह्या हँडबुकमध्ये काय करायचं आहे बघा, या हँडबुकमध्ये काय केलं आहे तर सुरुवातीला जगाचे नकाशे दिलेत. ठीक आहे, उदाहरणार्थ इथं बघा पहिला जगाचा नकाशा दिला. सो समजा तुमचं हे हँडबुक असणार आहे. या हँडबुकमध्ये इकडच्या बाजूला काय आहे, नकाशा दिलेला आहे समजा जगाचा, आणि इकडच्या बाजूला काय आहे तुमचं, तर इकडच्या बाजूला एक पेज दिलं आहे. म्हणजे जे काही तुम्ही इथं लोकेट करणार आहात, जे काही तुम्ही इथे ड्रॉ करणार आहात त्याच्याबद्दलची माहिती लिहिण्यासाठी इकडे काय केले, तुम्हाला एक कोरं पेज प्रोव्हाइड केले. सो सुरुवातीला काही तुम्हाला जगाचे नकाशे दिलेत, त्याच्यानंतर थोडं पुढे गेलात की भारताचे नकाशे दिलेत बघा. ओके, जसं की इकडच्या बाजूला काय असेल तुम्हाला भारताचा नकाशा असेल, आणि त्याच्या पुढच्या बाजूला इकडे काय असणार आहे, एक कोरं पेज असणार आहे, बेसिकली लाईन्सवालं पेज आहे. मग समजा उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, इथं मी भारताचा नकाशा काढलाय आणि इथं तुम्ही ट्रॉपिक ऑफ कॅन्सर ड्रॉ करतायत किंवा कर्कवृत्त कुठून गेले तर कर्कवृत्त इथून गेलेलं आहे, तुम्ही इथं ड्रॉ केलं. ओके, त्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती तुम्ही कुठे लिहायची आहे, इकडच्या बाजूला लिहायची आहे. की बाबा एकूण किती स्टेट्स आहेत, तर एकूण 8 राज्य आहेत. हां सॉरी इमेज आहे. ठीक आहे, सो देर आर टोटल 8 स्टेट्स. मग कुठल्या स्टेटमधनं गेलेलं आहे त्या 8 स्टेट्सची नावं वगैरे सगळं तुम्ही कुठे लिहू शकता, इकडच्या बाजूला लिहू शकता. सो सुरुवातीला काय केलं तर जगाचे नकाशे दिलेत, त्याच्यानंतर भारताचे नकाशे दिलेत, त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर स्टेट वाईज दिलेत. आलं लक्षामध्ये, भारतामध्ये एकूण किती स्टेट्स आहेत, 28 स्टेट्स आहेत. ओके, मग या 28 स्टेट्सचे नकाशे प्लस 8 युनियन टेरिटरीज आहेत केंद्रशासित प्रदेश, त्या 8 युटीचे आणि 28 स्टेटचे नकाशे तुम्हाला कुठे प्रोव्हाइड केले तर याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. मग समजा उदाहरणार्थ इथे आंध्र प्रदेश आहे आणि तुम्हाला सांगितलं की लेक कोल्लेरू इथं काय करायचं आहे, तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. मग लेक कोल्लेरू कुठं आहे, गोदावरी आणि कृष्णाच्या दरम्यान आहे. मग अगदी स्पेसिफिकली तुम्हाला ते लोकेशन तिथं फिलअप करण्यासाठी हे नकाशे दिलेले आहेत. सो स्टेटचे पण तुम्हाला 2-2, 3-3 नकाशे दिलेत. सो सुरुवातीला जर का तुम्ही सिक्वेन्स वाचला तर पहिल्यांदा आंध्र प्रदेशचे 2 नकाशे दिलेत, त्याच्यानंतर रिव्हर सिस्टीमचा एक प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक आहे, पुन्हा सो प्रत्येक स्टेटचे 3-3 नकाशे आहेत आणि प्रत्येकाच्या बाजूला एक पेज दिलेलं तुम्हाला त्या ठिकाणी आहे. सो हे हँडबुक जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे, तर जोपर्यंत आपलं ऑप्शनल चालणार आहे तोपर्यंत आपल्याला रोजचे किमान 2-2, 3-3 लोकेशन्स काय करायचे त्याच्यात फिलअप करायचे आहे. ठीक आहे, प्रत्येक वेळी लेक्चर झाल्यानंतर समजा उद्या आपलं पहिलं लेक्चर झालं, सिलेबसला आपण सुरुवात केली की आपण काय करणार आहोत, त्या प्रत्येक लेक्चरनंतर 2-3 लोकेशन्स तुम्हाला मी जाताना सांगत जाईल की हे लोकेशन्स आहे, हे काय करा एकदा बघून घ्या. क्लिअर आहे, तेवढे लोकेशन तुम्ही नकाशामध्ये फिलअप करायचे आहेत, रोजचं रोज करायचं. आता हे असं ठरवून होतं का मॅप पॉइंटिंग, ठरवून नाही होत, तुम्हाला रोज थोडं काम त्याच्यावरती करत राहावं लागणार आहे, लक्षात ठेवा. ओके, आता ओव्हरऑल ऑप्शनलसाठीची स्ट्रॅटेजी काय असणार आहे, ओव्हरऑल तुमची जी ऑप्शनलची जी स्ट्रॅटेजी आहे ती काय असणार आहे, कसं करायचं आहे ऑप्शनल नेमकं. आता हा खूप मुलांचा प्रश्न आहे. बेसिकली मला जेवढ्या मुलांनी ऑप्शनलसाठी विचारलं त्या सगळ्यांना की सर कसं करायचं, कारण की MPSCसाठी तर पहिल्यांदाच होणार आहे समजा डिस्क्रिप्टिव्ह, की UPSC करणारे पण जे अगदी नवीन आहे त्यांच्यासाठी पण या सगळ्या गोष्टी नवीनच आहे. सुरुवात कुठून करायची, ओके लक्षात घ्या. सुरुवात तुम्हाला बेसिक्सपासून करायची आहे. आता इथे काय होतं जनरली 2 मुद्दे आहेत. काही विद्यार्थी जे ऑलरेडी MPSCमध्ये अभ्यास करत आहेत, ठीक आहे, किंवा काही ज्यांचं बऱ्यापैकी बेसिक्स वाचून झालेलं आहे, बरोबर, अशी बरेचशी मुलं असतील. कारण की या पहिले ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे सगळ्यांनी जॉग्राफी थोडंफार वाचलं असेल. फ्रेशर असेल तर त्याला पहिल्यापासून थरोली करायचं आहे. सो इथं दोघी कंडिशन्स आहे. एखादा मुलगा जो अगदीच फ्रेशर आहे, ज्याला जॉग्राफीमधला जी पण माहीत नाही आहे किंवा अगदी थोडंफार काहीतरी माहिती आहे, त्याला बेसिक्सपासून सुरुवात करावीच लागेल. आणि बेसिक्सपासून सुरुवात करताना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, NCERT आहे. आता NCERT आहे इंग्रजीमध्ये, पुन्हा अडचण निर्माण होते. काही मुलं असतात की नाही सर मराठीतनंच पाहिजे, इंग्लिशमधनं जमतच नाही आहे, मग काय करू. तर मग NCERTच्या मराठीतनं नोट्स मिळतात मार्केटमध्ये,
खूप साऱ्या नोट्स आहेत. कुठल्याही एका बुक स्टोअरवरती जा, त्यांना विचारा की NCERTच्या मराठीतून नोट्स आहेत का, की एखादं नोट्सचं पुस्तक आहेत का. माझ्या माहितीनुसार एक 4-5 पब्लिकेशनची चांगली पुस्तकं आहेत. ठीक आहे. पण खरं तर जी NCERTमध्ये इंग्लिश आहे ती तितकीशी हार्ड नाही आहे. तितकं इंग्रजी तर तुम्हाला जमलंच पाहिजे असं माझं अगदी प्रामाणिक मत आहे. त्याच्यामुळे NCERT सगळ्यात पहिल्यांदा काय करा, वाचायला घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर एक GC लिऑंग नावाचं पुस्तक आहे. GC लिऑंग, त्याला गोहचेंग लिऑंग असं म्हणतात. GC लिऑंग लक्षात ठेवा. एक छोटंसं बारीक पुस्तक आहे जॉग्राफीचं. ठीक आहे. सो NCERT आणि GC लिऑंग एकदा व्यवस्थित वाचून टाका. मराठीवाल्यांनी NCERT सोबत स्टेट बुक वाचले तरीही काही अडचण नाही, पण स्टेट बुक खूप जास्त बेसिक आहे, त्याच्यातनं फार असं बेनिफिट होईल असं नाही. हां, 11वीचं जे स्टेट बुक आहे ते त्यातल्या त्यात थोडं जिओमॉर्फॉलॉजीसाठी काय ठरतं ते हेल्पफुल ठरतं. पण तरीसुद्धा बेसिक कन्सेप्टसाठी तुम्ही NCERT, GC लिऑंग आणि काय करू शकता तर स्टेट बोर्ड वाचू शकतात. आणि ज्यांचं झालेलं आहे बेसिक क्लिअर आहे, ज्यांनी 1-2 मेन्स दिलेले आहे त्याच्या पहिले, त्यांच्यासाठी मग बेसिस करायची गरज नाही. त्यांनी सरळ कुठे शिफ्ट व्हायचं आहे, सिलेबसकडे शिफ्ट व्हायचं आहे. बघा, सिलेबस हा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो संपूर्ण आपल्या प्रिपरेशनमधला. सिलेबस हा सगळ्यात जास्त की रोल प्ले करणार आहे, की सगळ्यात महत्त्वाची भूमिका सिलेबसची असेल. सगळ्यात पहिल्यांदा सिलेबस मग अप करा. बघा, आता पेपर 1 मध्ये 10 मुद्दे आहेत, पेपर 2 मध्ये 10 मुद्दे आहेत, एवढे 20 मुद्दे. प्रत्येक मुद्द्यामध्ये पुन्हा काय आहेत, उपमुद्दे आहेत. जिओमॉर्फॉलॉजीमध्ये 17-18 मुद्दे, क्लायमेटॉलॉजीमध्ये पुन्हा 12-13 मुद्दे. एवढं सगळं सर वाचावंच लागेल. ठीक आहे, त्याशिवाय पर्याय नाही. आता ठरवून पाठ होणार आहे का नाही. तुम्ही जिथे अभ्यासाला बसतात स्टडी रूममध्ये किंवा घरात जर का तुम्ही टेबल खुर्ची ठेवून अभ्यास करत असाल, जिथं तुम्ही जास्त वेळ घालवता आहात, ठीक आहे, स्टडी रूममध्ये, तुमच्या रूममध्ये, तिथे तर काय करा, सिलेबसची कॉपी चिटकवून ठेवा. ठीक आहे. आणि दिवसातून किमान एकदा तुमचा सिलेबस वाचून झालाच पाहिजे. काहीही झालं तरी दिवसातून किमान एकदा. ठीक आहे. पूर्ण सिलेबस ठरवली. जेव्हा तुम्ही तो पूर्ण सिलेबस थरोली वाचाल तेव्हा तुम्हाला काय होईल, लक्षात येईल की तुम्हाला सिलेबसमध्ये काय काय मुद्दे मेन्शन केलेले आहेत. ठीक आहे. 1-2दा वाचून हे तुम्हाला तितकासा लगेच समजणारा भाग नाही. तुम्हाला रोज रिपिटेशन करत राहावे लागणार आहे, तेव्हा तुमचा सिलेबस प्रॉपर मगअप होईल. त्याच्यानंतर PYQ. आता MPSC तर काय अजून झालेलं नाही आहे कुठली एक्झाम, त्याच्यामुळे MPSCचे डिस्क्रिप्टिव्हचे काय सच PYQs नाही आहे. पण UPSCचे मात्र तुमच्याकडे 2014-24चे पेपर काय आहेत अवेलेबल आहे. घेताना 24 पासून मागे सरकू नका, 14 पासून 24 कडे या. म्हणजे तुम्हाला जो ट्रेंड बदलत गेलाय तो समजत जातो. पहिल्यांदा काय करा, सिम्पली क्वेश्चन पेपर घ्या. आता तुमचं ऑलरेडी काय आहे, सिलेबस व्हायचं आहे, तुमचं टीचिंग सुरू व्हायचं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला फक्त काय कळतील, तुम्ही क्वेश्चन वाचाल की हां असा काहीतरी क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यातला एखाद दुसरा क्वेश्चन तुम्हाला लक्षात येईल की बाबा हा क्लायमेटॉलॉजीवरचा आहे, हा जिओमॉर्फॉलॉजीवरचा आहे. एकदा का तुमचा सिलेबस पाठ झाला की त्याच्यानंतर तुम्ही ज्या क्वेश्चन्स पेपर आहे त्या क्वेश्चन पेपर्स काय करू शकता, सिलेबसला कनेक्ट करू शकतात. उदाहरणार्थ जसं मी एखादा इथं एक 2024चा पेपर आहे माझ्याकडे आणि तिथं तुम्हाला कोपेनचं काय विचारले तर क्लायमेटचं क्लासिफिकेशन विचारलेलं आहे. सिलेबस जर का पार्ट असेल तर लगेच कळतं की हा क्वेश्चन कशावरचा आला आहे, क्लायमेटॉलॉजीवरचा आला आहे. मग जेव्हा तुम्ही आयोगाने विचारलेला प्रश्न आणि तो सिलेबसमधनं कुठून आलेला आहे, ठीक आहे, हे अगदी व्यवस्थित ॲनालिसिस करायला लागतात, तेव्हा तुम्हाला काय कळतो तर क्वेश्चन पेपरचा ट्रेंड कळतो की कुठल्या टॉपिकवरती किती क्वेश्चन्स आलेत, कुठल्या टॉपिकची डेप्थ किती आहे, आलं तुमच्या लक्षामध्ये. सो त्यासाठी सिलेबस पार्ट करा. एकदा का सिलेबस पार्ट झाला की मग काय करा, सिलेबस आणि PYQ या दोघांना एकत्र करा, दॅट इज ॲनालिसिस. आलं लक्षामध्ये. ते आपण हळूहळू करूयात, हे एकदम होणारी गोष्ट नाही. ही पहिल्यांदा सिलेबस पार्ट करावं लागेल, त्याशिवाय ते जमणारं नाही आहे. त्याच्यानंतर मग पुढे असतो ट्रेंड ॲनालिसिस. आता एकदा का तुमचा सिलेबस तोंडपाठ झाला, 2014 पासून ते 24 पर्यंत जे क्वेश्चन पेपरमधले सगळे क्वेश्चन्स तुमचे अगदी व्यवस्थित बघून झाले, प्रत्येक क्वेश्चनच्या पुढे तुम्ही लिहिलं की हा प्रश्न कशाचा आहे, जिओमॉर्फॉलॉजीचा आहे, त्याच्यापुढे G लिहिलं. हा प्रश्न क्लायमेटॉलॉजीचा आहे, त्याच्यापुढे तुम्ही C लिहिलं. एन्व्हायरमेंटल E लिहिलं. बायोजॉग्राफीच्या पुढे तुम्ही B लिहिताय. ठीक आहे. तुम्हाला कळायला लागलं की क्वेश्चन कुठल्या टॉपिकमधून आलेत सिलेबसच्या. ठीक आहे. सगळं ॲनालिसिस तुमचं करून झालं की त्याच्यानंतर मग तुम्हाला ट्रेंड लक्षात येतो. कसा ट्रेंड लक्षात येतो, समजा 2014च्या क्वेश्चन पेपरमध्ये जिओमॉर्फॉलॉजी किती प्रश्न आलेत, 4 प्रश्न आलेत. ठीक आहे. 2015च्या किती आलेत, 5 आलेत. मग एक दिवस फक्त जिओमॉर्फॉलॉजीचे क्वेश्चन बघायचे. मग तुम्हाला डेप्थ लक्षात येते की 14ला काय विचारले, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23 आणि 24. त्याला म्हणतात ट्रेंड ॲनालिसिस, की सुरुवातीचे क्वेश्चन्स आणि आत्ता रिसेंटली विचारलेले क्वेश्चन्स यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे. मग तुम्हाला एक धागा सापडतो की आयोग कसं तुम्हाला लक्षात येईल की पेपरची डेप्थ वाढत गेली. 2014ला जर का तुम्ही क्वेश्चन बघितले तर बऱ्यापैकी बेसिक क्वेश्चन होते, कारण की त्यावरची सिलेबस पण नवीन होता, बरोबर का नाही.
हळू जसं जसं पेपर पुढे सरकत गेला 15, 16, 17 क्वेश्चन विचारण्याची डेप्थ वाढत गेली. त्याच्यानंतर टॉपिक्सचं डायव्हर्सिफिकेशन झालं, म्हणजे बऱ्याच वेळेला 2-3 टॉपिक एकत्र केले गेले. किंवा आयोग काय करायला लागले, आता मागच्या जर का तुम्ही 3-4 वर्षातले पेपर्स बघितले तर टॉपिक्स ब्लेंड व्हायला लागलेत. म्हणजे इथं तुम्हाला क्लायमेटॉलॉजी सेपरेट दिली सिलेबसमध्ये, हवामानशास्त्र बरोबर, आणि सॉईल तुम्हाला वेगळं दिले बायोजॉग्राफीमध्ये, बरोबर का नाही. हां, पण लक्षात घ्या तुम्हाला एन्व्हायरमेंटल जॉग्राफी वेगळं दिले, त्याच्यामध्ये तुम्ही क्लायमेट चेंज वगैरे शिकता. आयोग काय करेल तुम्हाला क्लायमेट चेंज आणि सॉईल बायोजॉग्राफी 2 टॉपिक एकत्र करून दिले. सो खूप सारे क्वेश्चन्स असे आहेत की जे क्लायमेटॉलॉजीमध्ये घ्यायचे की एन्व्हायरमेंटल जॉग्राफीमध्ये घ्यायचे हे तुम्हाला कळणार नाही. सो टॉपिक आता ब्लेंड व्हायला लागले, एकत्र करायला लागले. आलं तुमच्या लक्षामध्ये. सो हा जो ट्रेंड आहे हा तुम्हाला कधी कळेल तर जेव्हा तुमचं सगळं ॲनालिसिस होऊन जाईल. त्याच्यानंतर असतो पुढचा मुद्दा तुमचा शॉर्ट नोट्सचा. ओके, आता लक्षात घ्या नोट्सचे 3 प्रकार असतात. किती प्रकार असतात? 3 प्रकार. जनरल नोट्स, शॉर्ट नोट्स आणि मायक्रो नोट्स. आता जनरल नोट्समध्ये काय आहे, जे तुम्हाला अगदी 800, 900, 1000 पानाच्या तुम्हाला कुठेही इझिली अवेलेबल आहे, किंवा आम्ही ज्या क्लासकडनं प्रोव्हाइड करतो जनरल नोट्स झाल्या. पण मला सांगा, मी जर का तुम्हाला पेपर 1ची एक 600 पेजची नोट्स दिली, तुम्ही एक्झामच्या पहिले 600 पेज खरंच रिवाईज कराल का? 4-5 दिवस पहिले शेवटी नाही होणार. मग या 600 पेजच्या नोट्सवरनं तुम्हाला काय करावं लागतं, ही एकदम डिस्क्रिप्टिव्ह आहे, जनरल नोट्स आहे, त्याच्यावरनं तुम्हाला शॉर्ट नोट्सवरती यावं लागतं. मग 600 पेजचे तुम्हाला किती 150-200 पेजेस. मग फक्त कीवर्ड्स लिहून किंवा 2-3 वाक्य एकत्र करून डायग्रामच्या मदतीने टी डायग्रामच्या मदतीने तुम्ही 600 पेजचे किती केले, किंवा याच्यातले खूप सारे मुद्दे जे तुम्हाला माहिती आहे लक्षात राहिले ते मायनस करून तुम्ही येतात इथे 200 ते 300 पेजेसवरती. ही झाली तुमची शॉर्ट नोट्स, एकदम शॉर्ट लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता ही पण तुमच्याकडनं शेवटी रिवाईज होणार आहे का मला सांगा, ही पण नाही होत. मग याच्यासाठी तुमच्याकडे काय पाहिजे, एक मायक्रो नोट्स पाहिजे. मग एकदा काय जनरल नोट्समधनं शॉर्ट नोट्स, पुन्हा शॉर्ट नोट्समधनं काय होईल, अजून जास्त काम केल्यानंतर मग शेवटी एक 80 ते 100 पानांची फायनल नोट्स तयार होते, ती असते तुमची मायक्रो नोट्स. आणि मग शेवटी एक्झामच्या वेळी जेव्हा 2, 4, 5 दिवस शिल्लक असतात तेव्हा हीच नोट्स तुमची काय असते, फायनल असते, आणि ही रिवाईज काय. पण ती फिल्टर होऊन आली आहे हे समजून घ्या. 600 पेजमधनं तुम्ही 200-300 पेज काढली आणि पुन्हा 80-100 वरती आलात. आलं लक्षामध्ये, क्लिअर आहे. सो जनरल नोट्स जे आहेत त्या तुम्हाला कुठेही मिळतील, क्लासही प्रोव्हाइड करतात. हां, पण शॉर्ट नोट्स आणि मायक्रो नोट्स मात्र तुम्हालाच काढावे लागतात. लक्षात घ्या, कुठलाही सब्जेक्ट असू द्या, कुठलेही ऑप्शनल घ्या, कुठलाही तुम्ही अभ्यास करा, इथे तुम्हाला स्वतःलाच काम करावं लागतं. दुसऱ्याच्या शॉर्ट नोट्स तुम्ही वाचू शकतात का मला सांगा. आता समजा मी जर का ठरवलं की मला शॉर्ट नोट्स काढायचे, मी जेव्हा शॉर्ट नोट्स काढेल तेव्हा मी जनरल नोट्समध्ये जे मुद्दे मला माहिती ते घेईल का? मला माहिती आहे की ट्रॉपिक ऑफ कॅन्सर 8 स्टेटमधून जातोय, मी घेईल का माझ्या नोट्समध्ये? मी नाही घेणार. पण समजा हिला माहीतच नाही, हिच्यासाठी ती पहिली आणि नवीनच गोष्ट आहे, ही काय करते त्या शॉर्ट नोट्समध्ये लिहून घेते. सो प्रत्येकाच्या शॉर्ट नोट्स वेगवेगळ्या आहेत, प्रत्येकाचा सब्जेक्टचं अंडरस्टँडिंग वेगवेगळं आहे. त्याला जे माहिती गरजेचं नाही की दुसऱ्याला माहितीच असलं पाहिजे. जनरल नोट्स या सारख्याच असतात सगळ्यांसाठी, पण शॉर्ट आणि मायक्रो नोट्स त्याच्या स्वतःलाच काढाव्या लागतात. आता मग या शॉर्ट आणि मायक्रो नोट्स कशा काढायच्या त्याच्याबद्दल पण आपण काय करणार आहोत तर सविस्तर चर्चा करणार आहोत, लक्षात ठेवा. ओके, सो एकदा का तुमचे लेक्चर स्टार्ट झाले, तुम्ही थोडं ॲनालिसिस वगैरे करून झालं की त्याच्यानंतर एक महिनाभरानंतर आपण काय करूयात, नोट्स काढायला सुरुवात करूयात. सो शॉर्ट नोट्स आणि मायक्रो नोट्स अत्यंत महत्त्वाचे आहे. कशासाठी तर अगदी शेवटी जेव्हा तुम्ही काय करणार आहात, रिव्हिजन करणार आहात, रिव्हिजनसाठी या गरजेच्याच असतात. त्याच्यानंतर मॅप पॉइंटिंग, शोर शॉर्ट मार्क्स आहेत एकदम, नाही का, हातचे मार्क्स आहेत 20 म्हणजे. ठीक आहे, सो याच्यासाठी तुम्हाला डेली एफर्ट घ्यायचे आहेत. ओके, ॲक्च्युली जेव्हा अभ्यास करताना एखाद दुसरा मुद्दा येतो तेव्हाच काय करायचा, तो मॅपमध्ये लोकेट करून घ्यायचा. सो रोजचे 1-2 जर का तुम्ही केले तर वर्षभरामध्ये ऑलमोस्ट तुमचा काय होऊन जातो, हा टॉपिक रेडी होऊन जातो. हा इंटरेस्टिंग टॉपिक आहे बघा, मॅप पॉइंटिंग, है ना, लक्षात घ्या. त्याच्यानंतर 1 आन्सर एव्हरी डे, रोज तुम्हाला काय करायचं आहे, एक आन्सर लिहायचंच आहे. काही झालं तरी तोडकं मोडकं काय असेल ना, तुम्हाला जसं जमेल तसं लिहा, पण एक आन्सर रोज लिहा, किमान एक आन्सर. ठीक आहे, सुरुवातीला काय करा, लिहून आणा, आपण चेक करून घेऊयात. ठीक आहे, काही सजेशन देतो. एक 50-100 आन्सर झाल्यानंतर बेसिकली तुम्हाला काय होतं तर आन्सर रायटिंगचा एक सेन्स येऊन जातो. उद्याच्या लेक्चरमध्ये वाटल्यास आपण एक आन्सर लिहून पण बघूयात, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, सो एक आन्सर रायटिंगचा सेन्स डेव्हलप झाला की मग त्याच्यानंतर तुम्हाला ते जमायला लागतं. अडचण फक्त सुरुवातीलाच येते आणि मुलंच तिथं काय करतात, गिवअप करून टाकतात की आता नाही बस झालं, नाही का, आता इथून पुढे काय जमत नाही. एकदा का तुम्ही ते 50-100 क्वेश्चनचा टप्पा पार पडला ना की मग तुम्हाला असंच त्या ठिकाणी गरज राहत नाही, लक्षात ठेवा. इज दॅट क्लिअर? ओके, चला पुढे जाऊयात. आता हे जे स्ट्रॅटेजीज बोलतो बघा आपण, खरं तर ह्या जनरल सेन्समधल्या स्ट्रॅटेजीज आहे. ठीक आहे,
अगदी प्रॅक्टिकली जर का विचार केला ना, अगदी प्रॅक्टिकली. सो आत्ता जे तुम्हाला मी सांगणार आहे हे व्यवस्थित समजून घ्या. ओके, बघा लक्षात घ्या, सिलेबस वास्ट आहे. एनी ऑप्शनल, कुठलाही ऑप्शनल घ्या तुम्ही. आता हे कॉलेज किंवा स्कूलसारखं आहे का मला सांगा, की एक पॅटर्न ठरलेला आहे. व्हॉट इज, एक्सप्लेन किंवा डायग्राम काढा, है ना. वन लाईनर क्वेश्चन असायचे. व्हॉट इज किर्चॉफ लॉ, जर का तुमचं सायन्स बॅकग्राऊंड असेल तर, है ना. व्हॉट इज ॲव्होगॅड्रोज नंबर आणि हे ते. इथे तसं नाही आहे. इथं फक्त तुम्ही टॉपिक प्रिपेअर केला आहे, तर टॉपिकवरती आयोग काय प्रश्न विचारणार आहे कोणालाच माहिती नाही, काहीच माहिती नाही. मग बघा लक्षात घ्या, इथे तुम्हाला उत्तर लिहायला एक समजा 10 मार्कर जर का तुम्ही लिहत असाल, तुम्हाला ऑलमोस्ट 7 ते 8 मिनिटं मिळत आहेत. प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तो लिहायचा पण आहे. ठीक आहे, तुम्हाला पूर्ण पेपर कव्हर करायचा आहे 250 मार्काचा. ऑप्शनलसाठी किंवा ओव्हरऑल डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी एक गोष्ट महत्त्वाची असते, ती म्हणजे तुम्ही तुमच्या डोक्यावरती काम करा. तुमच्या मेंदूला सवय लावा कशाची, स्ट्रक्चरिंगची. एखादा प्रश्न वाचल्यानंतर पुढच्या 20 सेकंदामध्ये, किती सेकंद म्हणतोय, 20 सेकंदामध्ये तुमच्या डोक्यामध्ये आन्सरचं स्ट्रक्चर पाहिजे. मी इंट्रोडक्शनमध्ये काय लिहिणार आहे, मी मेन बॉडीमध्ये काय लिहिणार आहे आणि मी कंक्लुजनमध्ये काय लिहिणार आहे. आलं तुमच्या लक्षामध्ये. सो ज्याने इथं डोक्यावरती काम केलं त्यासाठी काय आहे, गोष्टी अगदी सोप्या आहे. लक्षात घ्या. नाहीतर मग जर का तुम्ही अगदी बुकिश वेने गेलात ना, तर बुकिश वेने ते तितकंसं सोपं नाही आहे. की नाही सर मग मी तर हे केलं होतं आयोगाने तर हेच विचारलं, काहीही विचारू द्या. जसं आपण हॉटेलमध्ये गेलो बघा, त्यांची ग्रेव्ही रेडी असते का नाही ग्रेव्ही रेडी. तुम्ही फक्त त्यांना सांगा तुम्हाला काय पनीर खायचं आहे का, ते 5-10 मिनटात तुम्हाला पनीर आणून देणार. तुम्ही म्हणाल की नाही मला आलू मटर खायचं आहे, तर तुम्हाला 5 मिनटात आणून देणार. सो ग्रेव्ही रेडी आहे. तसं तुम्हाला या ठिकाणी करायचं. कंटेंट रेडी ठेवायचं आहे, तुमच्या माइंडवरती काम करायचं आहे. प्रश्न वाचल्यानंतर 20 सेकंदामध्ये डोक्यात आहे हे असं असं आहे, आणि 21व्या सेकंदाला तुमचा पेन तिथं काय झाला पाहिजे, तर सुरू झाला पाहिजे. आणि जोपर्यंत फायनल कंक्लुजन लिहत नाही तोपर्यंत थांबायचं नाही आहे. आता विचार करा, जर का तुम्हाला एवढं शार्प व्हायचं असेल आन्सर रायटिंगमध्ये, किती काम करावं लागेल, प्रचंड काम तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागेल. सो बेसिकली 3 प्रकारच्या स्ट्रॅटेजी असतात बघा. किती प्रकारच्या, 3 प्रकारच्या. पहिल्या असतात तुमच्या कॉग्निटिव्ह स्ट्रॅटेजीज. आता कॉग्निटिव्ह स्ट्रॅटेजीजमध्ये काय काय असतं बघा, कॉग्निटिव्ह, मेटा कॉग्निटिव्ह आणि रिसोर्स बेस्ड स्ट्रॅटेजीज असतात. अभ्यासामध्ये या स्ट्रॅटेजीज काय करा, अप्लाय करा. ठीक आहे, प्रॉपर लक्ष द्या. सो इथे डायरेक्ट इंटरॅक्शन विथ द लर्निंग मटेरियल. इथे ॲक्च्युली तुम्ही काय करतायत, ॲक्च्युअली जे तुम्हाला सोर्सेस दिलेत, तुमच्याकडे पुस्तकं असतील, तुमच्याकडे नोट्स असतील, या नोट्स तुम्ही वाचायला घेत आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही काय करतायत, रिपिटेशन करतायत, त्याला परत काय करताय तुम्ही, रिवाईज करता आहेत. त्याच्यानंतर एलॅबरेशन आहे, म्हणजे काय, जे काही तुम्ही नवीन शिकता आहात ते लिंक करतायत सब्जेक्टला. उदाहरणार्थ तुम्ही जॉग्राफी वाचलं बरोबर, त्याच्यानंतर तुम्ही समजा इकॉनॉमिक्स वाचलं, आणि इकॉनॉमिक्समध्ये समजा इन्फ्रास्ट्रक्चरचे 2-4 मुद्दे आले. फॉर एक्झाम्पल सागरमाला प्रोजेक्ट वगैरे आहे, तुम्ही लगेच काय करतात, जॉग्राफीशी लिंकेज करतात इकॉनॉमिक्समध्ये, की हां सागरमाला वगैरे प्रोजेक्ट दिले इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, मी जॉग्राफीमध्ये शिकले की सरांनी मला सांगितलं होतं की 9 स्टेट आहे भारतामध्ये, 13 मोठे पोर्ट आहेत. काय केलं, इकॉनॉमिक्स आणि जॉग्राफी तुम्ही लिंक केलं. तुम्ही त्याला परत काय करताय, तुम्ही त्याला परत रिवाईज करतायत. ऑर्गनायझेशन, स्ट्रक्चरिंग इन्फॉर्मेशन थ्रू डायग्राम्स और समरीज अँड व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन. तुम्ही त्याच्याशी रिलेटेड काही व्हिडिओज बघता आहात. ठीक आहे, आणि नोट्सच्या फॉर्ममध्ये काय करतायत, तर काही डायग्राम्स, टी डायग्राम्स, सन डायग्राम्स, काही पाय चार्ट्स, काही फ्लो चार्ट्स काढून ठेवत आहेत. याला म्हणतात कॉग्निटिव्ह स्ट्रॅटेजीज. ठीक आहे, सो कॉग्निटिव्ह स्ट्रॅटेजी या एकदम बेसिक स्ट्रॅटेजीज असतात, ज्या आपण जनरली अभ्यास करताना यूज करतो का नाही मला सांगा. सो नोट्स काढणं, टी डायग्राम, त्याच्यानंतर तुमचं परत रिव्हिजन करणं, या सगळ्या झाल्या तुमच्या कॉग्निटिव्ह स्ट्रॅटेजीज. आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या असतात मेटा कॉग्निटिव्ह स्ट्रॅटेजीज. याच्यामध्ये आपण काय करतो, ॲक्च्युअल आपल्या डोक्यावरती किंवा मेंदूवरती काम करतो. तुम्ही जे काही वाचलं आहे त्याच्यावरती ॲक्च्युअल जिथं काम सुरू होतं ते असं तुमच्या मेटा स्ट्रॅटेजीज. इन्क्लूड्स प्लॅनिंग. सगळं कळत आहे, पण खूप साऱ्या मुलांना प्लॅनिंगच करता येत नाही. बरोबर का नाही, की किती दिवसामध्ये मला किती गोष्टी संपवायच्या आहेत, यासाठी प्रचंड डिसिप्लिन लागतं बरं का. या ज्या आहेत तुमच्या मेटा कॉग्निटिव्ह स्ट्रॅटेजीवर डिसिप्लिन प्रचंड लागतं. सो सेटिंग लर्निंग गोल्स अँड सिलेक्टिंग ॲप्रोप्रिएट रिसोर्सेस. ठीक आहे, प्लॅनिंग केलं आहे, किती दिवसामध्ये मला काय कसं संपवायचं आहे, त्याच्यासाठी मी रिसोर्सेस कुठले वापरणार आहे. पुस्तकं तुम्हाला ठरवावे लागतील. असं नाही की सरांनी सांगितलं कुठलंही पुस्तक उचललं असं नाही. तुम्हाला एकदम प्रॉपरली ठरवावं लागेल की हां मी क्लायमेटॉलॉजी करते का, हवामानशास्त्र, हां मग क्लायमेटॉलॉजी करत असताना मी काय करते, सविंद्र सिंग सरांचं पुस्तक घेते, त्याच्यामध्ये मी एक 13-14 टॉपिक काय केले, हायलाईट करून ठेवलेले आहे. त्याला जवळजवळ मला 17 ते 18 दिवस लागतील. हे झालं तुमचं ॲक्च्युअल प्लॅनिंग. आलं तुमच्या लक्षामध्ये. ओके, त्याच्यानंतर मॉनिटरिंग.
जे काही तुम्ही वाचता आहात, ठीक आहे, कंटिन्युअली इव्हॅल्युएटिंग वन्स अंडरस्टँडिंग अँड प्रोग्रेस. तुम्हाला कंटिन्युअसली काय करावं लागेल. खूप सारे मुलं असं करतात बघा की जो अभ्यास केला आहे ना त्या दिवशी एक डायरी घेतात, त्या डायरीमध्ये लिहून ठेवतात की आज इतके इतके पेजेस झाले, आज 2 आन्सर्स लिहिले, जॉग्राफी एवढं वाचलं, पॉलिटी एवढं वाचलं, इकॉनॉमिक्स ऑप्शनल किंवा हे केलं किंवा 4 मॅप पॉइंटिंग केले. त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला लक्षात येतं की मी जे एफर्ट्स घेते आहेत, ठीक आहे, ते खरंच पुरेसे आहेत का. बरोबर ना. आता जनरली काय, एखाद दिवशी जनरली मुलांना सवय असते, कन्सिस्टन्सी नसते. बरोबर. तुम्ही काय करतायत, 2 दिवस करतायत, मग 1 दिवस संध्याकाळी कुठे चालले गेले, पुन्हा 2-3 दिवस केला, मग 2 दिवस पुन्हा दांडी पडली. आता ते ना असं लक्षात नाही येत. पण जेव्हा तुम्ही जर का ते महिनाभर लिहून ठेवलं प्रामाणिकपणे, तर तुमच्या लक्षात येतं की नाही माझे काय आहेत, गॅप खूप आहेत आणि कन्सिस्टन्सी काय आहे, अगदी वीक आहे. त्यासाठी मॉनिटरिंग पाहिजे की तुम्ही जो अभ्यास करताय तो मॉनिटर झाला पाहिजे का नाही, की मी रोज किती काम करते आहे. काही मुलं लिहितात डायरी, काहींना ती सवय नाही. अँड अडॅप्टिंग मॉडिफाईंग अप्रोचेस बेस्ड ऑन मॉनिटरिंग. आता हे सगळं केल्यानंतर तुमचा काय होतो, एक अप्रोच बिल्ड होतो. ठीक आहे. आणि अप्रोच बिल्ड झाल्यानंतरच काय होतं, तुमचं ॲक्च्युअल घेतल्या नॉलेजचं काय होतं, त्या ठिकाणी ॲप्लिकेशन बेस काम होतं. म्हणजे काय, तर आत्ता तुम्हाला एक्झिक्युशनची वेळ आलेली आहे. इथं खरं मेंदूवरती तुमच्या काम होतं. आणि पुढचं आहे तुमचं रिसोर्स ओरिएंटेड स्ट्रॅटेजीज. तुमच्या आजूबाजूला जे कुठले रिसोर्सेस तुमच्याकडे अवेलेबल आहे, उदाहरणार्थ मोबाईल आहे, बरोबर का नाही. मोबाईलचा चांगला बी उपयोग आहे, वाईट पण उपयोग आहे. मोबाईलवरती तुम्ही रील्स पण बघू शकता यूट्यूबला, बरोबर का नाही, शॉर्ट्स पण बघू शकतात. आता याच मोबाईलचा वापर तुम्ही कायसाठी करू शकतात, यूट्यूबला चांगल्या डॉक्युमेंटरीज बघू शकतात, जॉग्राफीचे लेक्चर्स किंवा जॉग्राफीच्या कन्सेप्ट सर्च करू शकता. सो मोबाईल तुमच्यासाठी काय आहे, एन्व्हायरमेंटल रिसोर्स आहे, तुमच्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत. ठीक आहे. सो सोर्स ओरिएंटेड स्ट्रॅटेजीजमध्ये युटिलायझिंग ऑल अवेलेबल रिसोर्सेस अँड एन्व्हायरमेंटल कंडिशन्स, द सिलेक्शन ऑफ ॲप्रोप्रिएट लर्निंग लोकेशन. लर्निंग लोकेशन पण खूप मॅटर करतं. घरी अभ्यास करायचा आहे का, होम इज अ कम्फर्ट झोन. खूप साऱ्या मुलांचा घरी अभ्यास होतच नाही सर, मध्येच काहीतरी आई काम सांगते, किंवा मग लहान भाऊ आहे, घरात एखादं बाळ आहे, ठीक आहे, किंवा मग आजूबाजूला कन्स्ट्रक्शन चालू आहे, आवाज येतो, त्यापेक्षा मी स्टडी रूम प्रेफर करतो. खूप सारे मुलं असे आहेत की ज्यांना स्टडी रूमला अभ्यास होत नाही, त्यांना निवांत रूम पाहिजे, त्यांना घरी अभ्यास होते. सो पहिल्यांदा तुमचं अभ्यासाचं एक चांगलं लोकेशन काय करा, तर तुम्ही सिलेक्ट करा. यूज ऑफ टेक्नॉलॉजिकल टूल्स खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आता मोबाईलमध्ये काय आलं आहे, तुम्हाला मेटा पण आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण आहे. खूप साऱ्या मुलांना माहीतच नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या व्हॉट्सअपमध्ये खाली बघा एक असा वेगवेगळ्या रंगाचा गोल आलेला आहे. त्याचा वापर केला आहे का कधी तुम्ही मेटाचा? हां, त्याच्यावरती क्लिक करा, एक चॅट बॉक्स ओपन होतो आणि त्यात तुम्ही हे एवढं फक्त टाका. काय टाका की डिफरन्स इन बिटवीन वेदर अँड क्लायमेट, लगेच तुम्हाला आन्सर देते. सो गरज नाही की तुम्हाला चॅट जीपीटी यूज करायचं आहे, तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये पण ऑलरेडी मेटा अवेलेबल करून दिलं आहे. आलं तुमच्या लक्षामध्ये. सो ते जाऊन फक्त टाकून बघा. सो मोबाईलचा यूज करा चांगला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्यासाठी आहे. ऑर्गनायझेशन ऑफ लर्निंग मटेरियल्स, ठीक आहे, जे वेगवेगळे लर्निंग मटेरियल्स असतील, मग ते ऑडिओ असतील, व्हिज्युअल असतील, ते सगळे मटेरियल्स काय करा, प्रॉपरली युटिलाइज करा. आता खूप सारे ऑडिओ लेक्चर्स पण मार्केटमध्ये अवेलेबल आहे बघा, जे हिस्ट्रीसारखे सब्जेक्ट असतात, इकॉनॉमीसारखे सब्जेक्ट असतात, ठीक आहे, त्यांच्यासाठी काय आहेत, ऑडिबल लेक्चर्स पण आहेत. यूट्यूबला तुम्हाला खूप सारं असं मटेरियल मिळून जातं बघा. इन्व्हॉल्वमेंट ऑफ सोशल रिसोर्सेस सच ॲज स्टडी ग्रुप्स अँड टीचर्स. टीचरसोबत इंटरॅक्ट होत राहणं, किंवा मग खूप सारे मुलं काय करतात, ग्रुप करून अभ्यास करतात का नाही, लक्षात राहील. सो बेसिकली किती प्रकारच्या स्ट्रॅटेजी आहे, तुम्हाला तिघांवरती काम करायचं आहे. आलं लक्षामध्ये, तिघही स्ट्रॅटेजीज. पहिलं कुठलं सांगितलं तुम्हाला, कॉग्नेटिव्ह स्ट्रॅटेजीज. काय करायचं आहे, हां, वाचायचं आहे, वाचल्यानंतर त्याची रिव्हिजन करायची आहे, त्याच्यानंतर इतर सब्जेक्टसोबत त्या सब्जेक्टला तुम्हाला काय करायचं आहे, तर कनेक्ट करायचं आहे. आलं तुमच्या लक्षामध्ये. त्याच्यानंतर काय आहे दुसऱ्या तुमच्या मेटा कॉग्नेटिव्ह स्ट्रॅटेजीज, मेंदूवरती काम करायचं आहे याच्यामध्ये, बरोबर का नाही. त्याच्यातनं तुमचा काय होणार आहे, ॲप्रोच बिल्ड होणार आहे. आलं लक्षामध्ये. आणि सगळ्यात शेवटी रिसोर्स बेस्ड स्ट्रॅटेजीज. तुमच्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत त्याचा कसा उपयोग करा, सदुपयोग करून घ्या. तुमची एखादी चांगली मैत्रीण आहे, एखादा चांगला मित्र आहे, ज्याचं कंटेंट चांगलं आहे, तो तुमच्यासारखाच व्यवस्थित लिहितो आहे, दोघं जर का तुम्ही एकत्र आलात तर काय होऊ शकतं, अजून चांगला अभ्यास होऊ शकतो का नाही. जर का तुम्ही ग्रुप डिस्कशन्स केले, गप्पा करायच्या नसतात. आता असे पण ग्रुप्स आहेत की ग्रुप स्टडीसाठी एकत्र आले आणि अभ्यास सोडून इतर सगळ्या गोष्टी गप्पा करत बसले. आलं लक्षामध्ये. इज दॅट क्लिअर. हां, सो या सगळ्या स्ट्रॅटेजीज काय करायच्या, तुम्ही अभ्यासासाठी यूज करायच्या आहेत. इज दॅट क्लिअर. ओके. सो आज आपण जे काही शिकलो त्यात तुम्हाला काही अडचणी आहेत का, तुमच्या काही क्युरीज आहेत का, तुमच्या काही क्युरीज असतील तुम्ही मला विचारू शकता. एनी क्युरीज, एनी डाऊट्स. प्रश्न पडले पाहिजे तुम्हाला. भेटेल. येस.
ऑफलाईनच्या मुलांना सगळं प्रिंटेड मिळेल, ठीक आहे. ऑनलाईनच्या मुलांना ते प्रिंट काढावं लागेल. ओके, ऑफलाईनचे जे तुम्हाला ऑलरेडी इथून मिळेलच. ओके, आपण अजून एक जी सिलेबसची प्रिंट आहे ती अजून एक वेगळ्या पद्धतीने पण डेव्हलप केली रिव्हिजनसाठीची, ठीक आहे. ती पण तुम्हाला त्या ठिकाणी लवकरच मिळेल. एकदा का तुमचा सिलेबस सुरू झाला की जसं सिलेबस पुढे सिलेबसमधले कुठले कुठले मुद्दे झालेत त्याच्यावरती पटापट टिक करायचं, त्याला किती रिव्हिजन झालं, त्याच्यावरचे आन्सर्स किती लिहिले, असं पण एक शीट तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे, ठीक आहे. काळजी करू नका. सो सिलेबसची पण एक कॉपी मिळेल. आयोगाची तर ऑलरेडी अवेलेबल आहे आणि दुसरी जी मॉडिफाईड आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ऑलरेडी सगळं काय करणार मार्क करणार आहात ते पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ओके, अजून काही? आता जर का UPSC तुम्हाला मी क्लिअर करून दिलं, ओके, की जो GSची लँग्वेज आहे तीच तुमची इंग्लिशची असणार आहे. जर का उद्या MPSCने पण तो क्लॉज टाकला तर मग अडचणीचं ठरेल. त्याच्यामुळे एकदम मराठी किंवा इंग्लिश, ठीक आहे. सो मी सजेस्ट करेल तुम्हाला, जर का तुम्ही GS मराठीतनं लिहिणार असाल तर तो मोठा चंक आहे ना, मग ऑप्शनल पण मराठीतून लिहा, नाही तर मग GS इंग्लिशमधनं लिहा पूर्ण. आणि त्यात बऱ्याच वेळेला काय होतं, जे ओपिनियन बेस हे असतात बघा, की हिस्ट्रीसारखे जे सब्जेक्ट आहे ते तुमची व्होकॅब्युलरी खूप स्ट्रॉंग लागते हिस्ट्रीसारख्या सब्जेक्टला, ठीक आहे. जॉग्राफी सायंटिफिक सब्जेक्ट आहे, तुम्हाला फार व्होकॅब्युलरीची गरज नसते, तेवढं आहे, बरोबर का नाही. हां, इथं तुम्हाला तसं नाही. जिथं ओपिनियन बेस्ड क्वेश्चन आहेत लाईक हिस्ट्री, तिथं प्रचंड व्होकॅब्युलरी मग तुम्हाला लागते, लक्षात घ्या. तर मग नाही तर मग सरळ काय करा, मराठीतनं लिहा, काही अडचण नाही, आपली मदर टंग आहे. ओके, अजून काही तुमच्या काही शंका? आता ते तुमच्यावरती आहे बघा. खरं तर NCERT केलंच 6वी पासून तर 12वी पर्यंतच्या सगळ्या NCERT. आता ते एकदम नका करू, साईड बाय साईड जसं सिलेबस पुढे सरकेल ना तसं मी शिकवताना अगदी बेसिकपासूनच घेतो. अशी कुठलीच कन्सेप्ट नाही की हां तुमचं झालंय मी असं ॲज्युम करून कधीच चालत नाही, अगदी बेसिकपासूनच घेणार आहे. पण काय होतं, कधी कधी ॲज इट इज क्वेश्चन आले ते NCERTमधून, त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, ते NCERT वाचायचे आहे. आणि ते कसं संदर्भ आहेत, ऑफिशियल डॉक्युमेंट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं म्हटल्यावरती ते एक स्टँडर्ड मटेरियल म्हणून बघितलं जातं. त्याच्यामुळे ते सायमल्टेनियसली चालू द्या, असं नाही की ऑप्शनलच्या पहिलेच केलं पाहिजे. ऑप्शनल सुरू असताना मी ऑलरेडी बेसिकपासूनच घेणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही सायमल्टेनियसली 6वीचं 7वीचं 8वीचं 9वी 10वी 11वी 12वी, ठीक आहे, एक जवळजवळ 4-5 महिन्यामध्ये संपवून टाका. जसं ऑप्शनल सरकत जाईल तसं मग तुमचं बेसिक पण होऊन जाईल आणि सोबत इकडे ऑप्शनल पण चाललं आहे. सो मी ऑप्शनल शिकवत असताना असं होणार नाही कसं की बाबा मी ॲज्युम केलं की हां तुम्ही NCERT वाचले आहेत मग NCERT दिले, असं नाही, ठीक आहे. मी बेसिक तुम्हाला टॉपिक ऑफ कॅन्सर किती इथून सांगायला बसलो, ठीक आहे. सो माझ्या लेक्चरला तर ती अडचण येणार नाही, पण तरीसुद्धा तुम्ही NCERT वाचा, कारण की कधी कधी ॲज इट इज क्वेश्चन तिथून आलेले आहेत म्हणून वाचायची आपल्याला, ठीक आहे. अजून काही? काहीच नाही. बरं, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं एकदा पटकन मी तुम्हाला सांगतो, आणि याच्यात काही अडचण असेल तर मला तुम्ही विचारा. सगळ्यात पहिले आपण बघितलं की जॉग्राफी आपल्याला का घ्यायचं आहे, जॉग्राफी ऑप्शनल का निवडायचं आहे, ठीक आहे. वेगवेगळे काय असतात ॲप्रोचेस असतात. खूप सारे विद्यार्थी जॉग्राफी ऑप्शनल कसा निवडतात, हां, किंवा कुठलंही ऑप्शनल की सर मला ना हिस्ट्री आवडते, सर मला ना पॉलिटी आवडते, मला जॉग्राफी आवडते. तुम्हाला कुठला सब्जेक्ट आवडतो हा खरं तर क्रायटेरियाच नाही आहे ऑप्शनल निवडण्याचा. मग खरा क्रायटेरिया काय आहे? खरा क्रायटेरिया हा आहे की तुम्हाला काय चांगलं लिहिता येतं, बरोबर ना. हिस्ट्री कसं आहे, छान ऑप्शनल आहे, बरोबर का. ऐकायला छान वाटतं एकदम, हे युद्ध ते युद्ध, फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉर, 1857 पर्यंत. सो इंटरेस्टिंग आहे, बरोबर, तुम्हाला गुंतवून ठेवतो. पण जेव्हा लिहायची वेळ येते, बरोबर ना, जेव्हा तुम्हाला 1857चा उठाव आणि त्याच्यातलं महिलांचं योगदान विचारतात, मग तेव्हा तुम्ही विचार करतात की अरे मग आता याच्यात काय लिहायचं, कसं लिहू. आलं तुमच्या लक्षामध्ये? त्याला लागणारी प्रचंड व्होकॅब्युलरी, शब्दांची निवड तुमची कशी योग्य असली पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मग येतातच. आलं तुमच्या लक्षात? सो मला हा सब्जेक्ट आवडतोय म्हणून तो घ्यायचा नसतो, तुम्हाला काय चांगलं लिहिता येतं तो तुमचा ऑप्शनल असला पाहिजे. सो ऑप्शनल कसा आणि जॉग्राफीच का, त्याच्याबद्दल आपण सुरुवातीला बघितलं की स्कोरिंग सब्जेक्ट आहे, चांगले मार्क्स मिळत आहेत तुम्हाला, डायरेक्ट बेनिफिट्स आहेत, फिल्म्समध्ये आहे, GSमध्ये आहे, स्टडी मटेरियल त्याचं अवेलेबल आहे, कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे, खूप जास्त रट्टा मारायची तुम्हाला गरज नसते, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट बेनिफिट्स बघितले. GS1मध्ये जवळजवळ 80 ते 100 मार्काचा बेनिफिट होतो. फिल्म्समध्ये जवळजवळ 25 ते 30 क्वेश्चन तुमचे जॉग्राफी एन्व्हायरमेंटचे आहे. GS2मध्ये तुम्हाला आयरला बेनिफिट होतोय. GS3मध्ये जवळजवळ 40-50 मार्क फक्त एन्व्हायरमेंट आणि याचे पोल्युशन डिग्रेडेशन किंवा कॉन्झर्वेशनचा मुद्दा आहे तिथे, आणि ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्समध्ये बेनिफिट होतो तो वेगळा. म्हणजे ओव्हरऑल पेपर 3मध्ये सुद्धा तुम्हाला 80 ते 100 मार्काचा बेनिफिट होऊनच जातो. लँग्वेजबद्दल बोललो, जर का तुमचं द्विधा मनस्थिती असेल इंग्लिश की मराठी तर लिहून बघा. एक टॉपिक घ्या, समजा क्लायमेटॉलॉजी घेतला, क्लायमेटॉलॉजी वाचा, त्याच्यावरचे आन्सर लिहून बघा. किती वेळ लागतो ते तुम्हाला लक्षात येईल. तोच टॉपिक तुम्ही इंग्रजीमधनं घ्या,
ठीक आहे, असं सायमल्टेनियसली एकदा इंग्लिशमधनं करा, एकदा मराठीतनं करा. जेव्हा इंग्लिशमधनं वाचायला लागणारा वेळ त्याला आन्सर लिहायला लागणारा वेळ मराठीतनं जेव्हा लिहाल तेव्हा हे. मग त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की मी कुठलं चांगल्या पटापट मला समजतं आहे, कुठलं चांगलं लिहू शकतो. त्याच्यावरून तुम्ही तुमची लँग्वेज ठरवा. जॉग्राफी बाकी तुम्ही दोघं लँग्वेजमध्ये लिहू शकतात, काही अडचण नाही, मटेरियल पण आहे आणि सगळं आहे. त्याच्यानंतर आपण पेपरच्या स्कीमबद्दल बोललो की बाबा पेपर 1 जो आहे 250 मार्काचा आहे, पेपर 2 तुमचा 250, टोटल किती आहे तर 500 मार्क्स त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर आपण सिलेबसबद्दल बोललो, अगदी बेसिक बोललो. काय बोललो तर पेपर 1 मध्ये टोटल 10 टॉपिक्स आहे, पार्ट ए आणि पार्ट बी मध्ये. सो पार्ट ए बद्दल आपण बोललो, थोडा बल्की आहे, थोडा कन्सेप्च्युअल आहे. पार्ट बी मात्र कसं आहे, एकदम सोपा आहे तुमचा त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पेपर 2 जो होता बघा त्याच्याबद्दल चर्चा केली. इंडियन जॉग्राफी एकदम सोपा म्हणजे तुमचा पेपर 2. ओके, लक्षात घ्या. इथं फक्त तुम्हाला 1-2 पुस्तकं रेफर करायची, त्याच्या पलीकडे जायची तुम्हाला फार गरज नसते. सो पेपर 2 एकदम इझी आहे ऑप्शनलचा. मग पेपर 1 हार्ड आहे का नाही, पेपर 1चा 50% इझी आहे. म्हणजे ओव्हरऑल जर का तुम्ही बघितलं ना या 20 टॉपिकमधले जे पहिले 5 टॉपिक आहे ते पहिले 5 टॉपिक थोडे बल्की आहेत आणि थोडे कन्सेप्च्युअल आहेत. अदरवाईज बाकी मग काय आहे 15 टॉपिक तुमचे इझी मोडमध्ये जातात. ठीक आहे, पण आता 20 मुद्दे असल्यामुळे मला असं वाटतं की कसं आहे पेपर बल्की आहे. ठीक आहे, पण खरं तर ते तितकंसं कठीण नाही, याच्याबद्दल आपण चर्चा केली. त्याच्यानंतर मी तुम्हाला बुक लिस्ट दाखवली. ठीक आहे, इंग्लिश बुक लिस्ट पण आणि मराठी बुक लिस्ट पण. आता ज्यांना पुस्तकं फोटो सकट बघायची असतील त्यांच्यासाठी यूट्यूबला ऑलरेडी एक याचं बुक लिस्टचं मी लेक्चर टाकलेलं आहे. मराठीतनं बुक लिस्ट मी ऑलरेडी टाकलेली आहे, तर तुम्हाला कवर पेज सकट पुस्तकं सांगितलेले आहे. सो मराठी इंग्लिश बघितली. त्याच्यानंतर आपण मॅप पॉइंटिंगबद्दल बोललो. त्याच्यानंतर आपण कशाबद्दल बोललो, क्वेश्चन पेपरच्या पॅटर्नबद्दल बोललो. ठीक आहे, किती क्वेश्चन्स असतात, काय असतात, किती कंपल्सरी असतात वगैरे वगैरे. त्याच्यानंतर आपण एक ओव्हरऑल त्याचा रिव्ह्यू घेतला. मॅप पॉइंटिंगबद्दल चर्चा केली की पेपर 2 मध्ये जो पहिला क्वेश्चन असेल त्यात तुम्हाला 10 लोकेशन्स विचारता आहे. ठीक आहे, त्याच्यासाठीचं जे हँडबुक तुम्हाला मिळणार आहे ते हँडबुक मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलं. ठीक आहे, लक्षात घ्या. सो हँडबुकबद्दल आपण चर्चा केली. जसं कोर्स सुरू होईल तसं आपण पुढे जाऊयात. त्याच्यानंतर ओव्हरऑल तुमची ऑप्शनलची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे त्या ऑप्शनलच्या स्ट्रॅटेजीबद्दल आपण चर्चा केली. आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली जेव्हा तुम्ही अभ्यास करायला घेता तेव्हा मायक्रो लेवलला तुमच्या काय स्ट्रॅटेजी असल्या पाहिजे त्या 3 स्ट्रॅटेजीज मी तुम्हाला समजून सांगितल्या. कॉग्निटिव्ह स्ट्रॅटेजीज काय असतात, मेटा कॉग्निटिव्ह स्ट्रॅटेजीज काय असतात आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी रिसोर्स बेस्ड स्ट्रॅटेजीज काय काय असतात. ठीक आहे, याच्यावरती काम करा. ओके, तुम्हाला जर का हा प्रश्न पडत असेल आज सकाळी झोपेतून उठली, स्टडीमध्ये जायचं 7 वाजता आणि आज काय वाचू, ठीक आहे, तुमचं कधीही पोस्ट निघत नाही बघा, कधीच नाही. तुमचा पुढचा 1 महिना रेडी पाहिजे की एका महिन्यामध्ये एवढे टॉपिक्स एवढ्या बुक्समधनं एवढ्या वेळेमध्ये मला करायचं आहे. ठीक आहे, त्याला इतक्या रिव्हिजन झालेलं, इतकं तुम्हाला मायक्रो प्लॅनिंग करावं लागेल. मग त्यासाठी तुम्ही काय काय करणार आहात मग ते पण तुमच्याकडे माहीत असेल किंवा यूट्यूबचे लेक्चर्स, रोहित सरांचे लेक्चर्स किंवा अजून काही इतर 2-4 सोर्सेस असतील, आजूबाजूचे रिसोर्स ते मी यूज करणार आहे. राहील लक्षामध्ये, क्लिअर आहे. ओके, चला. सो आजचं जे आपलं लेक्चर होतं आपण इथेच थांबूयात. ओके, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण जे इतर महत्त्वाचे मुद्दे त्यांच्याबद्दल चर्चा करूयात. ओके, क्वेश्चन पेपर वगैरे एकदा घरी जाऊन बघा. सिलेबसच्या कॉपीज ऑलरेडी ऑनलाईनच्या मुलांना प्रोव्हाइड केल्या आहेत, ऑफलाईनच्या मुलांना इथे मिळून जाते. ओके, चला. सो थँक्यू सो मच.